या सिनेमामध्ये एक महत्वाचं वाक्य असं आहे की आई त्याला म्हणत असते की मी फक्त आई नाहीये, मी बाई पण आहे आणि त्याच्या आधी मी माणूस पण आहे. सो आपल्या मुलांना हे सांगणं की आईचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार केला पाहिजे. भारतीय चित्रपटातलं पहिलं AI पॉवर्ड पात्र या सिनेमात आहे, त्याचं नाव आहे अन्मिस. सिंगल मदर्स नाही म्हणलं तरी कुठेतरी त्यांना थोडंसं गार्डेड असावं लागतं खूप गोष्टींना घेऊन. त्यांना स्वतःच्या बाउंड्रीज खूप चांगल्यारीत्या जपाव्या लागतात. कारण लोक सोसायटी ज्या प्रकारे बघते तुम्हाला थोडंसं एक स्ट्रॉंग स्वतःचं रूप लोकांसमोर आणावं लागतं. म्हणजे 8 बिलियन आहोत आपण जगातले, कुठला एक माणूस दुसऱ्या माणसासारखा आहे आणि खरं म्हणजे आपल्यात तेच कोश आहेत आणि तेच सगळं वाहत आहे आणि तरीही आपण सेम नाही आहोत. तर ते आपण का वेगवेगळे आहोत? कारण आपल्यातल्या वेगवेगळेपणाच आपल्याला ऍक्च्युली काहीतरी चीज करायचं. एक्झॅक्टली. आणि आपण तेच गुळगुळीत करायला बघतो. गुळगुळीत करायचं आणि तेच तुलनेने स्वतःला कमी पाडणं. अरे आपल्याला तेवढं कुठे, आपल्याला तेवढे पैसे नाहीत आपल्याकडे, आपल्याला स्क्रीन्स मिळत नाहीत, आपल्याला हिंदी बरोबर नका करू कॉम्पिटिशन. तर अभिनयाचं सगळ्यात मोठं बलस्थान हे आहे की तो इंडस्ट्रीमध्ये 7-8 वर्ष असला तरी माझ्या मते तो लार्जली अनएक्सप्लोर्ड आहे. म्हणजे तो जे ऍक्टिंग पोटेन्शियल करू शकतो त्याचा पहिल्यांदा मला अनुभव आजीबाईच्या वेळेला आला. म्हणजे कलाकार हे जे नशीबवान असतात ना तेच या फील्डमध्ये काम करू शकतात. की तुम्हाला ही स्ट्रेंथ दिलेली आहे देवाने किंवा तुम्ही हे फक्त मीडियमात आनंद द्यायला लोकांना. नमस्कार, तुम्हा सर्वांचं लोकसत्ता ऑनलाईनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. ज्यांच्या हास्याने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे, ज्याला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे, पण त्याच्या अभिनयाने आता प्रेक्षकांचंही मन जिंकलंय. महाराष्ट्राची नॅशनल क्रश इथे बसली आहे, जिने सगळ्या माध्यमांमधून काम करून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय. क्षितिज सर, उत्तर हा सिनेमा या स्टारकास्ट बरोबर जमवून आणायचा हे तुम्हाला कधी सुचलं? आणि दिग्दर्शन म्हणजे आपण चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तर सारख्या कथेच्या माध्यमातून आपण पदार्पण करावं, याची सुरुवात कुठून झाली? सगळ्यात आधी लोकसत्ताचे आभार की या मंचावर आम्हाला बोलवलं, उत्तरच्या टीमला बोलवलं. 12 डिसेंबरला सिनेमा रिलीज होतोय आणि ट्रेलरला अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. जेनझी आणि पालक अशा दोन्ही ग्रुप्सकडनं खूप चांगला फीडबॅक आहे. हा एक भाग. दुसरं असं की लोकसत्ताचे सगळ्यात आधी आभार याच्यासाठी कारण लोकसत्ताने आत्ताच लिटफेस्ट सारखी ऍक्टिव्हिटी केली, अभिजात लिटफेस्ट, आणि मराठी लोकांना एकत्र येण्यासाठी खूप महत्वाचं आणि चांगलं वार्षिक निमित्त लोकसत्ताच्या माध्यमातून मिळालं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं आधी अभिनंदन. कारण मला ती ऍक्टिव्हिटी अतिशय आवडली, मी ते सगळं फॉलो करत होतो आणि त्याच्यामध्ये लेखकांना जो मान सन्मान आणि प्लॅटफॉर्म मिळत होता तोही खूप महत्वाचा आणि चांगला होता. सो त्याच्याबद्दलही तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. उत्तर बाबतीत बोलताना जेव्हा गोष्ट सुचली त्याच्यानंतर पहिलं नाव जे डोळ्यासमोर आलं ते रेणुकाताईचं अर्थात होतं आणि रेणुकाताईला अप्रोच केलं आणि सांगितलं असं आईचा एक रोल आहे, पण तो ट्रॅडिशनली टिपिकल आईचा आपल्याला वरवर वाटतो पण तसा नाहीये, कारण आतमध्ये तिचंही एक अस्तित्व आहे. या सिनेमामध्ये एक महत्वाचं वाक्य असं आहे की आई त्याला म्हणत असते की मी फक्त आई नाहीये, मी बाई पण आहे आणि त्याच्या आधी मी माणूस पण आहे. सो आपल्या मुलांना हे सांगणं की आईचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार केला पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्याला कुठला चेहरा हवाय आणि नुसता चेहरा नाही तर कुठला व्हॉइस हवाय. तर मला असं वाटलं की रेणुकाताईपेक्षा उत्तम व्हॉइस मला मिळू शकला नसता. याची 2 कारणं होती. एकतर तिचं अत्यंत लोभस व्यक्तिमत्व आहे आणि दुसरं त्याहून महत्वाचं, ती अत्यंत कणखर आणि इंडिपेंडेंट वर्किंग वुमन पण आहे. तर या दोन्ही गोष्टी त्या सगळ्या बायकांना रिलेट होणाऱ्या आहेत आणि तिचा एक नॅचरल परफॉर्मन्स पण आहे जो फिल्ममध्ये तुम्ही पाहाल. अभिनय आणि ऋताच्या बाबतीमध्ये असं होतं की जेव्हा ती मुलं मला सुचली तेव्हा ऑब्व्हियसली 2017 मध्ये वेगळे चॉईसेस होते, पण जसं जसं कालांतराने 2-3 वर्ष त्याच्यावर काम केलं आणि अभिनय बरोबर मी आजीबाई जुरात केलं. ऋतासोबत मला ऋता माहिती होती, तिचा एक इव्होल्युशन ग्राफ मी बघितला होता की ती आता कसं काम करते. सो मला असं वाटलं की ती खूप पॉवरफुल परफॉर्मर आहे आणि जसं तू म्हणलीस की नॅशनल क्रश किंवा ती सुंदर दिसते, हा तिच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहेच, पण ती त्याच्या खूपच पलीकडे जाऊन चांगली ऍक्ट्रेस आहे. तर मला असं वाटलं की ते एक्सप्लोर करायला मजा येईल आणि तिला अजून थोडं लहान केलं तर अजून मजा येईल. कारण ती त्या फुलपाखरू किंवा दुर्वामध्ये ती होती आणि मी तेव्हापासून तिला ओळखतो, त्यामुळे मला माहिती की ती त्या छोट्या डायनॅमिक्स मध्ये पण किती उत्तम काम करू शकते. सो त्यामुळे त्यानिमित्ताने तिला आणि अभिनयाला परत कॉलेजला मला पाठवता आलं, AI शिकवता आलं, हाही त्यातला एक रंजक भाग आहे. आणि अभिनयचं मला असं वाटलं की त्याचं एक नवीन एक्सप्लोरेशन फेज या सिनेमाच्या निमित्ताने मराठीमध्ये सुरू होईल आणि अशा रीतीने त्या तिघांची मोठ त्याच्यामध्ये बांधली. आणि आमच्या सगळ्यांचा एक कॉमन धागा आहे लकी मॅस्कॉट निर्मिती सावंत नावाचा, त्याही या सिनेमात एका महत्वाच्या आणि खास भूमिकेमध्ये आहेत. आणि लास्ट सेंटेन्सेस की भारतीय चित्रपटातलं पहिलं AI पॉवर्ड पात्र
या सिनेमात आहे, त्याचं नाव आहे अनमिस. सो ते पात्रही लोकांना या सिनेमात बघायला मिळेल. तुम्हाला या दोघांबरोबर रेणुकाताई मॅम तुमचा अनुभव कसा होता या दोघांबरोबर काम करण्याचा? म्हणजे मला खंत वाटते की माझा एकही सीन नव्हता ऋताबरोबर. त्यामुळे आम्ही स्क्रीन स्पेस शेअर नाही केलेली ह्या चित्रपटात. पण मी पर्सनली तिला म्हणजे आम्ही एकत्र काम केलंय आधी, त्यामुळे पर्सनली खूप चांगली ओळखते आणि खूप आमचं ट्युनिंग चांगलं आहे. पण ते तुम्हाला दिसणार नाही उत्तरमध्ये. हीच खंत आहे. पण म्हणजे तिच्या पात्राबद्दल मला खूप आस्था आहे. मला खूप आवडते ती, एक व्यक्ती म्हणून. पण बेसिकली ह्याच्याबरोबर काम करताना खूपच, कारण ह्याच्याच बरोबर सगळ्यात जास्त माझे सीन्स आहेत. आणि एक म्हणजे आमचं नैसर्गिक एक एकत्र येणं आणि ट्युनिंग जे म्हणतो ते आहेच. कारण एक इतिहास आहे आमच्या नात्याला. पण तो इतिहास सोडला तर फक्त अभिनेता म्हणून जे काय आपलं इंटरॅक्शन असतं सेटवरचं, त्यातही आम्ही अत्यंत चांगले सहकलाकार होतो असं मी म्हणेन. कारण काम केल्यानंतरच आपल्याला कळतं की काय म्हणजे ऑफ-स्क्रीन ट्युनिंग खरंच ऑन स्क्रीन पण जमतंय का. करेक्ट. पण ते आमचा दोघांचाही अप्रोच मला असं वाटतं की कामाप्रती तोच आहे. आणि त्यामुळे खूप मजा आली. एकतर ते सीन्सच असे होते ज्याच्यामध्ये खूप मोकळेपणाने अत्यंत सहजरित्या काम करायचं होतं. त्यामुळे ती एक कम्फर्ट लेवल आमची जी आहे एकमेकांसाठी ती खूप कामी आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्षितिजनी खूप असं म्हणजे त्याला कुठेही जास्त असं करवलं नाहीये आमच्याकडून. जितकं जास्त आम्ही नॉर्मल राहू शकलो तितकं त्यांनी करवून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या इंटरॅक्शनमध्ये अनेकदा असं वाटलं की आम्ही ऍक्च्युली ही वाक्य प्रियानी ह्याला म्हटलेली असतील आणि मी माझ्या मुलांना म्हटलेली असतील. त्यामुळे असं वाटलंच नाही की आम्ही म्हणजे काहीतरी वेगळं करतोय. आणि सो इतकी सुंदर असं म्हणजे छान वातावरण होतं. इनमीन 3 पात्र आहेत, त्यामुळे ऍक्च्युली सेटवर आमचं एकमेकांबरोबरचं जे वागणं आहे किंवा जो सहवास आहे तो फार महत्वाचा ठरतो. आणि आय थिंक एकंदरीतच आमचा संच, आम्ही सगळेच, आय थिंक ते सगळंच पूरक होतं आमच्या नात्यासाठी आणि चित्रपटासाठी. अभिनय तुझ्यासाठी प्रश्न आहे. जेव्हा आता म्हणाला की ही वाक्य कदाचित तुझ्याही आईने तुला म्हटली असतील, तर रेणुकाताईंबरोबर काम करताना आई आणि ऑनस्क्रीन आई ह्याच्यामध्ये काही साम्य जाणवलं का? खूप साम्य आहे खरं तर. कारण रेणुकाताईचं जे पात्र आहे किंवा इव्हन रेणुकाताई स्वतः जशी आहे आणि माझी आई जशी आहे, हे खूप सिमिलर आहेत. ते घरात मिस्चिवियस, खूप फ्रेंडली, एक चांगली मैत्रीण, जिथे पाहिजे तिथे स्ट्रिक्ट, जिथे पाहिजे तिथे ते आई आणि ती म्हणतो ना आईचा जो स्ट्रिक्टनेस असतो तो आहे. बाहेर तितकेच डिग्निफाईड, तितकेच स्वतःच्या बाउंड्रीज जपणाऱ्या, हे खूप कॉमन गोष्टी आहेत माझ्या आईमध्ये, रेणुकाताईंमध्ये आणि रेणुकाताईंच्या पात्रामध्ये. विशेषतः त्यांच्या कॅरेक्टर आणि माझ्या आईमधली सिमिलरिटी ती या एका कारणामुळे की ते दोघी सिंगल मदर्स आहेत. सिंगल मदर्स नाही म्हणलं तरी कुठेतरी त्यांना थोडंसं गार्डेड असावं लागतं खूप गोष्टींना घेऊन. त्यांना स्वतःच्या बाउंड्रीज खूप चांगल्यारीत्या जपाव्या लागतात. कारण लोक, सोसायटी ज्या प्रकारे बघते तुम्हाला थोडंसं एक स्ट्रॉंग स्वतःचं रूप लोकांसमोर आणावं लागतं. त्यामुळे मला ते ती रिलेशनशिप खूप रिलेटेबल होती. कारण जेव्हा तुमची सिंगल मदर असते तेव्हा खूप गोष्टी तुम्हाला लवकर समजायला लागतात. तुम्ही कुठेतरी खूप लवकर मोठे होता आणि जर मोठे नसाल होत तरी तुम्ही दाखवता तरी की मी खूप मोठा झालो. सो या 2 गोष्टी असतातच. सो ते खूप कॉमनॅलिटीज होत्या आमच्या रिलेशनशिपमध्ये आणि माझ्या आईच्या आणि माझ्या रिलेशनशिप. हॅलो सगळ्यांना. क्षितिज सर, तुमचंही अभिनंदन आणि कौतुक पहिल्या दिग्दर्शनासाठी. प्रश्न असा आहे की पहिल्या दिग्दर्शन केलं नाटकाचं, अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत, मूव्ही करताय पुन्हा अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत. कदाचित हा चुकीचा प्रश्न असू शकतो की अभिनयच का, कारण की त्याने सिद्ध केले त्याच्या आतापर्यंतच्या कलाकृतीमधून. पण तरी तुम्ही मगाशी म्हणालात की काही वर्षांपूर्वी जेव्हा करत होते तेव्हा खूप सारे चॉईसेस होते, तरी पण अभिनयच का? याचं एक सोपं उत्तर असं आहे की आत्ता मराठीमध्ये 25 वर्षाचा असणारा आणि विशीतला दिसू शकणारा, ऍक्च्युअल कॉलेजचा वाटणारा असा लवेबल चेहरा मी शोधत होतो. दुसरं मला असं वाटलं की मला असाही चेहरा हवा होता ज्याला आधीचं काही बॅगेज नाहीये, की बाबा ह्या रोलसाठी प्रसिद्ध आहे आणि आता पण याच्यासाठी त्याला या फिल्ममध्ये कास्ट केले.
तर अभिनयचं सगळ्यात मोठं बलस्थान हे आहे की तो इंडस्ट्रीमध्ये 7-8 वर्ष असला तरी माझ्या मते तो लार्जली अनएक्सप्लोर्ड आहे. म्हणजे तो जे ऍक्टिंग पोटेन्शियल करू शकतो त्याचा पहिल्यांदा मला अनुभव आजीबाईच्या वेळेला आला. आणि आजीबाई करतानाही असं नव्हतं की अभिनय फिल्ममध्ये काम करेल, तेव्हाही असं नव्हतं. जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात केली नाटकामध्ये तेव्हा मला लक्षात आलं, अरे बापरे, हे वेगळंच काहीतरी भलतंच रसायन आहे. आणि तेही कधी रिअलाइज झालं जेव्हा आम्ही नाटक पूर्ण बसवलं, तो ते बघत 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 सगळं करत गेला. आणि आम्ही एक पहिली त्याला स्ट्रेच म्हणतात, ती स्ट्रेच जेव्हा सलग मारली ना तेव्हा असं लक्षात आलं की निर्मितीताईच्या सोबत 1 तास तो मुलगा उभा राहून तिच्या एवढं चांगलं काम करतो आणि त्याची दाद खुद्द ताईंनी त्याला दिली. तेव्हा सगळे आमच्या टीम मधल्या लोकांनाही हे रिअलाइज झालं की अरे तो खूप चांगला ऍक्टर आहे, त्याचं टायमिंग अफलातून आणि त्याची समज खूप चांगली. तिथपासनं अभिनय विकसितच होत गेला आणि नाटकासाठी त्याला पहिल्यांदा मटा सन्मान पुरस्कार मिळाला. तेव्हा एक शिक्कामोर्तब झाला की येस, त्याला चांगला रोल मिळाला, त्याला तेवढा वेळ मिळाला तर तो खूप चांगलं काम करू शकेल. एक. आणि दुसरं, त्याच्यासारखा ऍक्टर मला ह्याच्यासाठी हवाय कारण मी फक्त या फिल्मचा विचार नाही करत, मी पुढच्या 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा विचार करतो. तर मराठीला अशा उत्तम नव्या चेहऱ्यांची, नव्या शक्यतांची गरज आहे ज्यांना आपण वेगवेगळ्या रोल्समध्ये बघू शकतो. म्हणजे आज ऋता आणि अभिनय आहेत तर आज ते या फिल्ममध्ये, कदाचित उद्या ला ला लँड सारख्या एखाद्या लव्ह स्टोरीत ते असते, कदाचित एखाद्या चांगल्या डिटेक्टिव्ह फिल्म मध्ये अभिनय फीचर करेल, कदाचित ऋताला आपण एका सायन्स फिक्शन मध्ये प्लेस करू शकतो. तर ही जी पिढी आहे ही पुढची 15 वर्ष, 20 वर्ष वेगवेगळ्या स्पेसेसमध्ये काम करू शकते. पण त्या दिग्दर्शकांना हे कळण्यासाठी की हे किती चांगलं काम करतात अशी एक फिल्म येणं खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे मला असं वाटलं की अभिनय डिझर्व्स दॅट प्लेस इन द फिल्म, जिथे तो दाखवू शकेल की तो काय रेंजचा ऍक्टर आहे. आणि ते त्या फिल्ममध्ये त्यांनी अप्रतिमरित्या दाखवलेलं आहे. ऋता पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे की ती टेलिव्हिजनमध्ये तिने उत्तम काम केलंय, ती नाटकही तिने उत्तम केलंय, पण फिल्ममध्ये पण जिथे ती महत्वाची नाहीये तिथेही ती महत्वाचं काम किती चांगलं करू शकते हे पण तिने दाखवलं. आणि त्याच्यासाठी खूप जास्त प्रमाणात ग्रेस लागते. कारण लोक नाहीतर प्रत्येक जण हे बघतो की माझी लेंथ किती आहे, मग माझा वावर किती आहे, मग माझे दिवस किती आहेत. पण रेणुकाताई असो किंवा ऋता असो, त्यांनी कायम हे बघितलं की रोल काय ऑफर करतोय फिल्मला. त्यामुळे मी त्यांनाही मेसेज केला परवा जेव्हा मी फिल्मचं फायनल मिक्स पाहिलं की आय एम एक्स्ट्रीमली लकी की माझ्या आयुष्यात हे 3 ऍक्टर एका फिल्ममध्ये मला मिळाले. सो त्यामुळे हा जो प्रवास आहे अभिनयाला फिल्ममध्ये कास्ट करायचा, हा या फिल्मला संपलेला नाही, हा या फिल्मला सुरू झालाय आणि तो पुढे अजून 15 ते 20 वर्ष चालू राहील. सध्या OTT आणि बॉलिवूड या सगळ्यामध्ये असं मूवीज किंवा सिरीजमधून खूप असं आक्रमकपणा ॲज अ ऑडियन्स मला जाणवतोय. त्याचवेळी आता अर्थात प्रत्येकाला तो जॉनर आवडतो, पण ह्या मूवीच्या माध्यमातून एक सटल, एक हळुवार नात्याबद्दल बोललं जाते. तर अशा सगळ्या आक्रमकतेत, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये एक हलकासा विषय आई आणि मुलाचा युनिव्हर्सल नाते ते, तर तो अशा ह्याच्यात आपला विषय मांडावा आणि तो प्रेक्षक कसा रिसीव्ह करतील यावर काय सांगाल आणि यावर पहिल्यापासून विश्वास होता का फ्रॉम? नाही, एक तर हा खूपच चांगला प्रश्न आहे कारण हा खूप रिलेव्हंट प्रश्न आहे. मला असं वाटतं की आता ओव्हरऑल ना हायपर मस्क्युलिनिटीचं पेव माजलेलं आहे, प्रचंड माजलेलं आहे. म्हणजे सिगरेट पिणारी लोक, दारू पिणारी लोक, एकमेकांचं शिव्या देणारी लोक, एकमेकांचं रक्त काढणारी लोक, हे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बघायला मिळते. पण मला एकच उलटासा प्रश्न आहे, प्रेक्षकांनी याचं उत्तर द्यावं की 100तले 95% लोक तसे असतात का? ते घरी काय म्हणतात, आई मला पोहे दे, मी जेवतो आणि जातो, किंवा आई म्हणते अरे वेळेवर घरी आहे. 95% लोक हे नॉर्मल लाईफ जगतात आणि त्यांचं आयुष्य अशाच घटनांनी बांधलेलं असतं ज्या घटना त्यांच्या पुरत्या ड्रमॅटिक आहेत. ते जाऊन बंदूक घेऊन कोणाला गोळीबार करत नाहीत. मग 95% लोक जे आयुष्य जगतायत त्या आयुष्याबद्दल सुंदर गोष्ट आपण का नाही सांगत? आपण 5% जी गुन्हेगारी आहे किंवा 5% जो क्राईम आहे किंवा 5% जी मस्क्युलॅनिटी आहे त्याच्याबद्दल आपण, आणि काय झालंय आता, डाळ एकच आहे पण त्याला 3 वेळा तडका द्यायची सवय लागली आपल्याला. त्याच्याशिवाय आपल्याला त्याची चरचर किंवा चव लागत नाही. पण आपलं घरचं जेवण घरचं असतं. आपण हॉटेलमध्ये महिन्यातनं एकदा किंवा 2दा जातो, तसा तो सिनेमा आहे. आणि हा सिनेमा घरच्या जेवणासारखा आहे. तुम्ही कुठेही जा, कधीही काही करा, पण तुम्हाला आयुष्याकडे परत यायलाच लागतं. आणि तुमच्या आयुष्याकडे परत येताना तुम्हाला अशाच एका कथेचा आधार लागतो जी तुम्हाला जगण्याचं सौंदर्य सांगेल. म्हणून आपण नेहमी म्हणतो की लाईफ इज ब्युटिफुल मला आवडतो, पर्स्युट ऑफ हॅपीनेस आवडतो, हिंदीत पिकू आवडतो, कपूर अँड सन्स आवडतो. हे सिनेमे का लोकांना आवडतात? किंवा जिंदगी ना मिलेगी दोबारा आवडतो. लोक परत परत हे सिनेमे पाहतात. याचं कारण लोकांना असं वाटतं माझं आयुष्य मी कुठेतरी यांच्याबरोबर बांधू शकतो.
तो अनुभव सेम मराठी सिनेमाने अनेक वर्ष दिलेला आहे. मग तुम्ही उंबरठा काढा, सातच्यात घरात काढा, श्वास काढा, अगदी लेटेस्ट आलेले सिनेमे काढा, किंवा आम्ही डबल सीट केला होता तोही त्यातलाच एक सिनेमा होता. हो. तर मला काय असं वाटतं की 95 ते 98% लोक जे आयुष्य जगतात त्यांच्या अडचणींबद्दल, त्यांच्या स्वप्नांबद्दल आणि त्यातनं ते कसं आयुष्य वाहतं ठेवतात याच्याबद्दलच्या गोष्टी आपणच सांगितल्या पाहिजे. हम्म. आणि तेच आपलं बलस्थान आहे मराठी कथांचं. म्हणून मला असं वाटतं त्याचा इम्पॉर्टन्स हा अबाधित राहणार आहे आणि त्याची व्हॅल्यू लोकांना हळूहळू समजेल. मी असं म्हणत नाही की त्याचं काहीतरी लगेचच खूप काहीतरी मोठं होईल, आणि ते होतच नाही. म्हणजे आता आम्हाला डबल सीटवर जेवढे मेसेज येतात तेवढे 2015 आले नव्हते, कारण लोकांना त्याची व्हॅल्यू आता हो. कदाचित जास्त कळते. तसंच उत्तरचं आहे, ती व्हॅल्यू आत्ता कळली तर त्याहून उत्तम, पुढे कळली तर त्याचा ऑडियन्स त्याला मिळत जाईल. बट ॲज अ क्रिएटिव्ह माणूस म्हणून आपण चुकीच्या गोष्टी ग्लोरिफाय करतो किंवा चुकीच्या गोष्टी जास्त प्रमोट करतोय असं वाटतंय का? म्हणजे नाही, मला असं या फील्डचं नाही वाटत. हा प्रत्येकाचा चॉईस आहे. म्हणजे आता तुला एक चेहरा समजा काढायला सांगितला तर ज्याच्याकडे वॉटर कलर येतो तो त्या रंगात रंगवणार, ज्याच्याकडे ऑइल येतो ज्याच्याकडे खडू येतो त्या रंगात रंगवणार. हा प्रत्येकाच्या रंगसंगती निवडण्याचा प्रश्न आहे. हा सिनेमा माझ्यासाठी वॉटर कलर आहे, त्यामुळे तो तसा मी रंगवलेला आहे. उद्या कोणी जर पेस्टलमध्ये रंगवत असेल किंवा ऑइल पेंटमध्ये रंगवत असेल तो त्याचा चॉईस आहे. मी असं नाही म्हणणार की ते चुकीचं आहे, त्याला आयुष्य तसं दिसतंय. त्यामुळे असं मी चूक बरोबर असं कलेत मला काही वाटत नाही. आणि ते सगळ्यांचा प्रश्न म्हणजे प्रेक्षक म्हणून पण आहे. हा, म्हणजे आपल्याला जे पसंत पडतं तेच जाऊन आपण पाहतो. पाहतो म्हणजे एक्झॅक्टली. कोणी जबरदस्ती आपल्यावर करत नाही की हे तर ते पाहिलंच पाहिजे. एक्झॅक्टली. त्यामुळे सगळ्यांसाठी एक म्हणजे ताटात जसं चटणी पण असते, हो. झणझणीत हे Correct, पण असतो, correct. ठेचा, पण त्याच्याच बरोबर आपलं गोड सुद्धा असतं. असतं आणि सगळ्याच प्रकारचं जेवण असतं. तसंच ते चित्रपटांचं आहे की कोणी हे करताय कोणी ते करताय. आणि माझं उलट म्हणणे सगळे सिनेमे चालत. हा, तेच. म्हणजे मी म्हणते एक फक्त आमचा industry नाही, म्हणून सगळे फार सिनेमे चालवत, काही प्रॉब्लेम नाही. लोकांना निमित्त मिळो की थिएटरला जाऊन सिनेमा बघायचा. हा. ऋता, सगळ्यात आधी तर अभिनंदन. आरपार खूप छान चाललं आणि आता नाटक खूप छान सुरू आहे. त्यात प्रोड्युसर म्हणून तू आली आहेस. पण मला विचारायचं की आत्तापर्यंत वैभव तत्ववादी झाला, ललित प्रभाकर झाला, आता अभिनय बेर्डे, सगळ्या आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर छान काम करतेस. भूमिकाही खूप छान आहे, पण आता शिप्रा या भूमिकेबद्दल काय सांगशील? आणि मला आठवतं की तू गली बॉयमधल्या आलिया भट्टच्या रोलबद्दल बोललेलीस की ती जसा तिचा त्या मूव्हीमध्ये रोल आहे तसाच तुझा इथे आहे, की इम्पॉर्टन्स आहे पण मे बी तितकं स्क्रीन टाईम किंवा पण तरी तिच्या अभिनयाने लक्ष वेधलेलं. तर या शिप्राच्या भूमिका साकारताना तुझ्या डोक्यात काय गोष्टी होत्या? एकतर मगाशी तू जसं म्हणालास तसं की आई आणि म्हणजे मुलगा किंवा आई आणि मुलगी म्हणजे हे नातंच खूप युनिव्हर्सल आहे, फिलिंगच खूप युनिव्हर्सल आहे. त्यामुळे मला असं वाटलं की एकतर ही गोष्ट पोचली पाहिजे. आणि कुठेतरी मी लाईक स्क्रीन टाईम म्हणजे ठीक आहे, म्हणजे इट्स फाईन. म्हणजे मला जे सीन वाटायला आले ते तुम्हाला फिल्म बघून कळेल की म्हणजे मी नाही म्हटलं असतं तर मग हा माझाच मूर्खपणा होता. कारण इतके ताकदीचे सीन्स मला मिळालेत एकतर, जे मला अभिनय बरोबर परफॉर्म करता आले. आणि ते कितीही जेनझी असलं किंवा ती मिलेनियल जेनझीच्या मधली जरी असली तरी मला पर्सनली ना जे खूप लेअर्ड कॅरेक्टर्स असतात ना ते परफॉर्म करायला आवडतात, कारण ते खरे असतात. आपण कोणच वन डायमेन्शनल नाही आहोत. म्हणजे आपण घरी वेगळे असतो, आपण बाहेर वेगळे असतो, आपण एका कॉलिग बरोबर वेगळे असतो, दुसऱ्या कॉलिग बरोबर वेगळे असतो. तर हे जे मधल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या परफॉर्म करायला मला खूप आवडतात, बिकॉज आय फील आय रेझोनेट विथ देम. आय फील की ते खरे आहेत आणि त्यात खरं परफॉर्म करायला मिळतंय तुम्हाला फिल्म सारख्या सेटअपमध्ये, तर अजून काय पाहिजे म्हणते. सो तुम्हाला त्यामुळे ते एक होतं की एकतर आई मुलाची गोष्ट. आणि ऑल्सो मी आत्ता कुठे माझ्या आईला मला हे समजायला लागलंय की ती आई नंतर आहे, त्याच्या आधी ती एक बाई आणि आधी माणूस आहे. यु नो, आपल्या खूप लहानपणापासून आपण एकमेव व्यक्ती आहे जिला आपण खूप ग्रँटेड धरतो, ती म्हणजे आई. आणि आता लग्न झाल्यावर तर मला अजून जास्त जाणवतं की आय एम रिअली सॉरी, बट म्हणजे मला असं होतं की त्यामुळे माझे रेणुकाताई बरोबर सीन्स नसले तरी ती गोष्ट पोचवणं म्हणजे जस्ट बिकॉज माझे सीन्स नाही तर मी हे करत नाही, म्हणजे ही गोष्ट नाही माझ्याऐवजी दुसरं कोणीतरी केलं असतं, त्यामुळे नुकसान माझं होतं यात, ते मी नसतं केलं तर. त्यामुळे मला आणि जेन्युअनली असं म्हणजे आय बिलीव्ह अ लॉट की कॉन्टेंट पोचला पाहिजे. कारण एक तर खूप रेअरली ना खूप चांगले सिनेमे बनतात आणि त्यात इफ आय कॅन बी अ रिअली, म्हणजे मी असंही खूप वेळेस सांगते की मला रोल नसला तरी चालेल पण मी काही ऑफस्क्रीन काम करू शकते का, मी आय वॉन्ट टू बी इन द प्रोसेस. आणि मी कायमच क्षितिज सरांच्या रायटिंगची फॅन आहे. अँड ऑल्सो मला त्यांचं हे खूप आवडतं की त्यांनी कायम ते मला खूप आधीपासून ओळखतं. मी अभिनेत्री नव्हती तेव्हापासून मला ओळखतं, 2012 पासून. सो ऍक्च्युली ही हॅज सीन माय ग्राफ. मी दुर्वा केली, मग फुलपाखरू केलं आणि असं सगळंच केलं. त्यामुळे
व्हॉट आय लाईक अबाउट हिम इज की ते प्रत्येक वेळेला तुमचं मन एक तर खूप मोठं लागतं हे करायला, की दुसऱ्या कोणाचं काम आवडलं तर तुम्ही एक मेसेज किंवा फोन करून हे सांगा की अरे हे तू चांगलं करतेस, हे तू, त्याने कॉन्फिडन्स वाढतो. तर ते त्यांनी माझ्यासाठी कायम केलेलं आहे आणि त्यांची पहिली फिल्म आहे. तर मी त्यांना म्हटलं, हो मला करायचीच आहे. म्हणजे आय डिडंट इव्हन आस्क की काय कसं आहे. त्यामुळे शिप्रा आय डोंट थिंक माझ्याशिवाय कोणी शिप्रा नाहीच कोणी कोणी केलं नाही, असतं. शक्यच हे नाही. मी पण नमूद करू हो, इच्छिते की 100%. खरंच होणे हिने ज्या Yeah, yeah, पद्धतीने आणि absolutely. ज्या म्हणजे स्टाईल Intensity ने आणि- इंटेन्सिटीने केलेलं आहे ना ते खरंच लाजवाब आहे. ऍब्सोल्युटली. सो आणि अभिनय तुझा सुद्धा ऋताबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण ती सुद्धा आघाडीच्या आणि ताकदीच्या अभिनेत्रींच्या यादीतली एक आहे. खरंच छान होता आणि खऱ्या अर्थाने ती आघाडीची आणि मी ऍक्च्युली तिचं नाटक दादा एक गुड न्यूज मी 2दा बघितलं होतं. तेव्हापासून मला वाटत होतं की यार मला काम करायचं आहे ऋतासोबत. सो माझा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. कारण सिनेमामध्ये तुम्ही बघाल तर ते आमचे जे सीन्स आहेत ते एका कोणाचे नाही आहेत. ती जुगलबंदी आहे. त्या दोघं त्याच्यामध्ये खूप काय म्हणतो त्यांच्या बेस्ट ए गेम जर ते आणत असतील तरच तो सीन वर्क होईल. आणि लकीली ती खूप कोऑपरेटिव्ह आहे, ती खूप सपोर्ट करते, ती खूप कम्फर्ट बघते समोरच्याचा, खूप सिन्सिअर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण ती आतमधनं असं वाटतं की यार नाही आपण पण केलं पाहिजे, आपण पण त्या सिन्सिअरिटीने काम केलं पाहिजे, आपण पण आपला ए गेम आणला पाहिजे. ती नेसेसरीली कॉम्पिटिशन नसते, पण ते सिनेमाच्या आणि त्या सीनच्या चांगल्यासाठी असतं. सो आय फील तो आमचा कम्फर्ट आणि त्याच्यामुळे आम्ही सेम पेजवर होतो कारण आम्हाला दोघांच्या आयुष्यात प्रायोरिटीज सिमिलर आहेत की आम्हाला काम आमचं चांगलं करायचं. करायचं. सो जेव्हा तुम्ही त्या एका पेजवरती असता तेव्हा बाकीच्या गोष्टी काहीच मॅटर नाही करत. Yeah. सो आम्हा दोघांसाठी ते खूप महत्वाचं होतं, ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्याच्यामुळे आमची जी ऑफस्क्रीन मैत्री चांगली झाली आणि जी स्क्रीनवर पण तुम्हाला दिसेल ती पण ऑनस्क्रीन त्यातले. तर अगदीच हो, म्हणजे कमालच. मस्तच आहे. आणि ते सिनेमात असं आहे की ते दोघं पाळणाघरापासून एकत्र आहेत हा. असं म्हणजे इतके सिनेमात आहे. घनिष्ठ असे आणि आम्ही त्याचा नातं एक येतात. फोटोही क्रिएट केला होता आम्ही त्याचा की ते पाळणाघरात आहेत. तर खूप लोकांनी असं विचारलं की ऍक्च्युअल दोघं एकत्र पाळणाघरात होते का? अनेक लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही तो फोटो एडिट एडिटेड आहे. अनेक लोकांना तो फोटो खरा खरा वाटतो वाटतो. अजून. आता आई आणि मुलाच्या नात्यावरती सिनेमा आहे. तर असं तुमच्या सगळ्यांसाठीच प्रश्न आहे. तुमच्या आयुष्यात असं काही झालंय का, की आपल्याला आईने एखादा सल्ला दिला, पण आपण तो नाही ऐकला आणि नंतर पुढे जाऊन आपल्याला रिग्रेट होतं, की नाही आईने ते सांगितलेलं ते ऐकलं पाहिजे. असा कुठला प्रसंग आहे? रोज मला रोज वाटते तेच मी म्हणणार होते आता की रोज 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 हो. अगदी सगळ्या मला अभ्यासावरनं खूप सल्ले दिले माझ्या आईने, त्यातले मी एकही ऐकले नाही. त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन व्हायला खूप वेळ लागला. मला तर आई म्हणजे रोज ती सांगतेच. ती आता सध्या मला तिने उलट प्रमोशन सुरू केलंय. ती मला म्हणते माझ्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार? आमचा दुसरा जो निर्माता आहे मयूर हरदास, तर त्यांनी आईचे मध्ये 2-3 फोन उचलले नाहीत. तर आईने त्याला फोन करून त्याला आई ओरडली की सिनेमात बरं ते लिहिता तुम्ही, आईला माहित असतं, काही माहित नाही तुझ्या आईला, आधी रिप्लाय कर आधी रिप्लाय कर, तुझ्या आईला काही माहित आधी नाही. रिप्लाय. तर आयांनी ते आमच्या विरुद्धच आता शस्त्र म्हणून वापरायला सुरुवात केली. त्यामुळे- माझ्या इथं रेग्युलरली आईला माहित असतं डायलॉग वापरायला हो, यायचं. हो. रेग्युलरली ती वापरते. खूप ती काहीतरी छान कुलीत दिल्या आम्ही आयाच्या हातात. काहीतरी ती असा टोमणा एक मारते, मग ती म्हणते आईला आईला माहित माहित असतं असतं. आणि मग निघून जाते. माझं असं होतं की यार तू थांबलीच नाही माझं ऐकायला. माझ्या आईला ना ऍक्च्युली थोडं प्रत्येक आईला ती दृष्टी असते. तिला आपल्या मुलाच्या आयुष्यात काय होणार आहे थोडं आधी कळत असतं. एक ना हो. एक आय डोंट नो Foresight काय असतं, येते हो. ते दैवीच आहे म्हणजे ते. पण ना संभव ते वाईब लेवलला वर्क होतं. म्हणजे तुमचं काहीतरी दिवसात गडबड झाली ना तर तिचा त्यावेळेला फोन येतो आणि ते म्हणते, काय सगळं ठीक आहे ना? हम्म. तर आता ह्या गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत इतक्या वेळेला होतात ना, तर माझं त्या टेलिपथीवर माझा विश्वास बसलेला आहे. तर ती आधी पण जाते की तू आज ना हे बघ जरा काय तुला वाटतंय, इकडे इकडे जाणारस का? म्हणलं हो, तू जरा जपून राहा. आता ते काय तिला वाटत असतं हो. माहित नाही, पण इट्स जस्ट म्हणजे ते आईचं प्रेम आहे, दुसरं काही बरोबर त्याला. ते ऍक्च्युली ते वाक्य नाही, शी हॅड मी ॲट हॅलो, हा. कसं माझ्या आईला म्हणते. म्हणजे हॅलोवर तिला कळतं की आज अगदी काय अगदी होतं. एक्झॅक्टली Actually, एक्झॅक्टली हो. खरंय. एक्झॅक्टली. अजूनही वेगवेगळ्या माझ्या आईला कळतं की माझा मूड कसा आहे Correct. किंवा थकली आहे किंवा काय झालंय आयुष्यात दिवसभरात काय झालं ते लगेच कळतं. मी माझ्या हॅलोवरूनच. सॉरी माझ्या आईच्या हॅलोवरनं जज करतो की आज काय हा. कॉन्फरन्स काय होणार. ते पण आहेत उलट. आणि माझा धाकटा तर मला अलक्षेंद्र म्हणतो. कारण अनेकदा असं झालंय की तो म्हणजे काहीतरी त्याची घालमेल चालू असते आणि मी काहीतरी एक वाक्य बोलते आणि मग तो म्हणतो की यू सॉल्व्ड इट. असं तुला जमतं, तू Nice. अलक्षेंद्र आहेस. नाईस, वाव, कमाल 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 कमाल. मगाशी सिनेमातल्या भूमिकांच्या लांबी आणि रुंदीचा विषय निघाला.
ती सध्या काय करते, सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा केल्यानंतर तू काही सिनेमे केले जे वर्क झाले नाही झाले, फेअर इनफ, ते या क्षेत्रातली तीच हे आहे. पण गेल्या काही दिवसात तू निवडक भूमिका आणि खूप उत्तम भूमिकांमधून समोर येतोयस. तर कलाकारांच्या आयुष्यातला हा चुझीनेस म्हणजे कधी येतो? तू आत्ता करिअरला सुरुवात केली आहेस, काही सिनेमे केलेस. प्रश्न रेणुका मॅमना पण आहे आणि ऋताला पण आहे, की कलाकारांच्या आयुष्यात तो चुझीनेस कधी येतो, की ही भूमिका मी निवडली पाहिजे, ह्या भूमिकेला मी नाही म्हटलं पाहिजे. कारण अगेन म्हणजे कला म्हणून असलं तरी याच क्षेत्रात आपण पोट पाण्याचं पण भरत असतो, आपले इतर खर्चही असतात. त्यामुळे कामाचा विषय हा करावाच लागतो. ॲट द सेम टाईम भूमिका निवडताना चुझीनेस कधी येतो कलाकाराच्या आयुष्यात? तुम्ही 90s पासून काम करताय, आजवर इतके सिनेमे केलेत, खूप वर्षांचा अनुभव आहे. ॲट द सेम टाईम हे दोघं आता त्यांचं करिअर ग्रो होतंय. तर तुम्ही भूमिका निवडताना तो चुझीनेस कुठल्या पॉईंटला येतो कलाकाराच्या आयुष्यात? म्हणजे मला असं वाटतं की मी 1990 मध्ये जेव्हा सुरू केलं तेव्हा काही निकष होते ज्याला धरून मी हो किंवा नाही म्हणायचे डेफिनेटली. कारण एकतर त्यावेळेला तर म्हणजे मला माहितीच नव्हतं की माझं काय करिअर ग्राफ असणार आहे. त्यामुळे मी म्हणजे भूमिका कशा निवडायच्या त्याच आधारावर की बाबा तुमचं पात्र काय आहे आणि कसं लिहिलेलं आहे. बरं ते जे काही चित्रपट असेल किंवा टेलिव्हिजन मालिका असेल किंवा काय ते काय म्हणू पाहताय यु नो. बरोबर. तर ह्या सगळ्या निकषावर मी हो किंवा नाही म्हणायचे. प्लस मला फार महत्वाचं होतं की ज्या लोकांबरोबर मी काम करणार आहे एस्पेशली टेलिव्हिजनमध्ये की खूप लांब काम चालतं, त्यामुळे आपण रोज भेटतो, तर त्यांच्याबरोबर आपण बोलू शकतोय का, आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवू शकतोय का. म्हणजे व्यवसाय म्हणून त्याचे वेगळे निकष आहेतच. म्हणजे ते तुम्ही मनात धरून असता की बाबा ह्या रेंजमध्ये मला त्याचं मानधन मिळालं तर मग मी करू इच्छिते किंवा नाही करू इच्छिते. पण ह्या बाकीच्या पण गोष्टी 90 सालपासून माझ्या आहेत की ह्या म्हणजे मला जरा तरी त्यांच्याबरोबर मी अगदीच जर कम्युनिकेट नाहीच करू शकत असले तर मग मी नाही ते करू शकत काम. ती एनर्जी चांगली आणि पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित मला मी स्वतःला तो अधिकार दिला कारण मी ऑलरेडी MA झालेली होते. तर म्हणजे मला असं नेहमीच वाटायचं की बाबा हे जर नाही जमलं तर मग मी हे कम्प्लीट करेन, PhD कम्प्लीट करून काहीतरी माझं करेन आयुष्यात यु नो. तर तो पर्याय होता, म्हणजे हाच एक पर्याय नव्हता माझ्याकडे. बरोबर. त्यामुळे मी नाही म्हणू शकले अनेक. बरं मी मुंबईचीच असल्यामुळे माझं तो स्ट्रगल कम्प्लिटली नव्हताच. हे फार मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे की आपण तडजोड कशा बरोबर करतो. तर आपण भुकेबरोबर नाही करू शकत तडजोड. तर ते घरी माझं अन्न होतं, छप्पर होतं म्हणून मी नाही म्हणू शकले. बरोबर. तर त्यामुळे मी अगदीच स्वतःपुरतं म्हणून म्हणते. आणि आता तर ते सगळंच बदललंय की आता मी आई झाली आहे. मला माझी मुख्य प्रायोरिटी माझी मुलं आहेत अजूनही, म्हणजे मोठी झालेत तरीही. त्यामुळे मी जर घराबाहेर पडले तर असं काहीतरी मला करायची इच्छा आहे ज्याच्यात खरंच मला पूर्णपणे एक कलाकार म्हणून खूप छान मजा येईल करायला आणि प्लस त्याचा मोबदला जसा हवा आहे, अपेक्षित मिळेल. आहे तसा मिळेल. लोकांबरोबर, चांगल्या लोकांबरोबर काम करायची इच्छा आहे. स्पेशली नवोदित लोकांबरोबर मला काम करायला नेहमीच आवडलंय. त्यांची पहिली मालिका किंवा पहिला चित्रपट त्यांच्याबरोबर काम करताना मला ती एक जी कलाकाराची इंटेन्सिटी असते ना पहिल्याच ह्याच्यात, तुम्ही प्रस्थापित झालेला नसता. त्यामुळे तुमच्यात ती जी एक खोजी वृत्ती असते ती फार मस्त असते बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक झोकून स्वतःला दिलं जातं यु नो त्या ह्याच्यात. त्यामुळे त्यांच्याबरोबर मला काम करायला नेहमीच खूप आवडतं. पण असे काही निकष आहेत म्हणजे बरं अगदीच म्हणजे मला पुरोगामी विचारांच्या गोष्टी आवडतात. मला अगदीच जिथे बायकांना खूप त्रास दिला जातो आणि सतत त्रास दिला आणि हीच आपली संस्कृती आहे असं दाखवणाऱ्या गोष्टींमध्ये मी स्वतःला बघत नाही. म्हणजे तसं पात्र माझं असलं आणि चित्रपट काहीतरी वेगळं पुरोगामी दाखवत असेल तरी मी करायला तयार आहे. बरोबर. कारण एक अभिनेत्री म्हणून ते माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. पण मला असं वाटतं की आपण डेफिनेटली अशा गोष्टींच्या मध्ये मी स्वतःला पाहत नाही जिथे बायकांना शेवटी म्हणजे तुमच्या मेसेजमध्येच एक दुय्यम भूमिका दिली जाते किंवा पुरुष प्रधान संस्कृती अतिउत्तम संस्कृती आहे असं दाखवलं जातं. हे मला न पटण्यासारखं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या चित्रपटांमध्ये मी स्वतःला पाहत नाही.
तर हे माझे निकष आहेत. सॉरी, माझं आय थिंक थोडंसं उत्तर मोठं असेल. एकतर मी एक ऍक्सिडेंटल ऍक्टर आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मालिका केली दुर्वा, तेव्हा माझं सिलेक्शन झालं, पण मला माहित नव्हतं मला अभिनेत्रीच व्हायचं किंवा मला हे येतं का, हेही मला माहित नव्हतं. सो इन द प्रोसेस ऑफ दॅट सिरियल मी शिकले. आणि मला जेन्युइनली असं वाटतं की मी सुरुवातीचे तुमच्या करिअरमधले काही प्रोजेक्ट्स ना, हे प्रोजेक्ट्स तुम्हाला चूज करतं आणि मग खूप लेटर लाईफमध्ये तुम्हाला ही लक्झरी येते, प्रिव्हिलेज येतं की तुम्ही आता नाही म्हणू शकता किंवा हो म्हणू शकता. आणि हे सगळं खूपच म्हणजे इट्स व्हेरी इंटर रिलेटेड, बिकॉज तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड मॅटर करतं. तुम्हाला तुमच्यावर किती जबाबदाऱ्या आहेत हे मॅटर करतं. मी माझी जर्नी डेस्टिनेशन कुठे बघते, मग त्या डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत माझे वेस काय आहेत, माझी जर्नी काय आहे, त्यानुसार माझा पेस्ट करणार आहे. ह्याच्या आधी त्यासाठी तुम्हाला ती मॅच्युरिटी लागते की तुम्ही ते एक्सेप्ट करा. बिकॉज द थिंग इज दॅट आपल्या फील्डमध्ये असं आहे की आयदर यू गेट फेम असं, किंवा इट टेक्स इयर्स. आणि मग आपल्याला हे असं होतं की आपल्या आजूबाजूचे आपल्याला विचारतात की अरे तू इतक्या वेळ कुठे होतीस, आणि देन यू काइंड ऑफ क्वेश्चन की 1 मिनिट, मला 14 वर्ष झाले मी काम करते म्हणजे. आणि मग तुम्ही हे सगळे मुद्दे ना तुम्हाला कधी कधी खूप सेल्फ म्हणजे फेम डाऊट बरोबर आहे. फेम हा म्हणजे, कारण खूप वेळ असं होतं की आता अभिनेत्री म्हणजे काय, आता फेम आणि पैसा. नो, इट इज मच बियॉन्ड इट. Yeah. आणि त्यात आता मला असं वाटतं की मला 2022 म्हणजे 2023 ते 2022 10 वर्ष टेलिव्हिजन केल्यानंतर मला फायनान्शियल स्टेबिलिटी आली. मी घर घेतलं, मी गाडी घेतली, माझ्या आईबाबांचं सगळं केलं, आणि मग आणि प्रतीक माझ्या आयुष्यात आला. मग मला ही लक्झरी मिळाली की ओके, नाव आय कॅन बी चूज. आणि जेव्हा 2022 ते 2025 ह्या जर्नीमध्ये मला हे रिअलाइज झालं की तुमचे चॉईसेस पण हे तुमचं आता गॅम्बल आहे. बरोबर. कारण तुम्ही वर्षातून जेव्हा 2च कामं करताय आणि ती दोन्ही कामं इट्स नॉट इवन इफ इट्स नॉट वर्थ ऑफ युअर मेंटल पीस, तर 1 मिनिट मग तुम्ही अजून बॅकफुटवर जाता. म्हणजे तुम्हाला कामच नसणार आहेत का? म्हणजे हे सगळं खूपच इट चेंजेस की तुम्ही कुठल्या आयुष्यातल्या कुठल्या फेजवर आहात. बरं. आधी माझ्यासाठी हे म्हणजे मी खूपच नशीबवान की माझे दोन्ही टेलिव्हिजन शोज हे खूप उत्तम चालले, चालले. किंवा माझे हो. डिरेक्टर्स खूप आणि माझे को ऍक्टर्स खूप. म्हणजे विनय काका होते, अश्विनी ताई, माझ्या सासूबाई मुग्धा ताई, ह्या सगळ्यांनी ना मला घडवलंय ऑन सेट. म्हणजे दे हॅव बीन माय, म्हणजे मी शिकलेली नाहीये काहीच, म्हणजे शिकलेली म्हणजे शिक्षण झालेलं आहे माझं मास मीडिया पण ऍडव्हर्टायझिंग, अभिनय असा आहे. अभिनयात शिक्षण नाही. किंवा माझ्या घरचंही कोणी नाहीये, म्हणजे आय एम द फर्स्ट वन. त्यामुळे असं काही वारसा लाभलेलं नाही, किंवा सेटवर कसं वागतात, काय डेकोरम, काहीच मला माहित नव्हतं. सो आय एम सो ग्लॅड की मी ज्या इयर्समध्ये मोल्ड होऊ शकत होते ना, आय वॉज ॲट द राईट टाइम विथ द राईट पीपल. हे झालंय माझ्या बाबतीत. म्हणजे आधी बरोबर. दीपक नलावडे असे, गिरीश वसईकर असो, मी नितीन वैद्यांचा पहिला शो असो, मग मंदार देवस्थळी असो, आणि मग अद्वैतने फुलपाखरूचे एपिसोड बघून असं वाटलं की ही नाटक करू शकते. मी आयुष्यात स्टेज केलं नव्हतं, पण मला नाटकामुळे थोडाफार एक्सेप्टन्स मिळाला की ओके, ही फक्त, कारण आपल्याकडे ना हिरोईन फक्त दिसणं याला खूपच धरून म्हणजे सगळं त्यानुसार ठरतं. आणि माझं हेच काय म्हणणं की ह्यात माझं काहीच नाहीये, म्हणजे दिलेलं आहे, आई बाबांचं क्रेडिट आहे आणि देवाचं. व्हॉट आय हॅव टू डू इज आय हॅव टू वर्क ऑन माय क्राफ्ट. कारण हे पुढचे 5 वर्षात मी अशी कदाचित नाही दिसणार आहे. नाही, मी जी सॉरी पण फुलपाखरूला दिसत होते तशीही दिसत नाही आता. सो ते मला असं वाटतं की ते त्या गोष्टीनं खूप मला अर्ली एज मध्ये कळत गेल्या बिकॉज ऑफ माय पेरेंट्स. कारण पहिल्या शोचं 4 वर्ष फुलपाखरू तो चेंज्ड माय लाईफ Yeah. कम्प्लिटली. म्हणजे फेम वाईज पण, पॉप्युलॅरिटी वाईज पण. ऍट द सेम टाइम ते घरच्यांकडून कदाचित या फील्डमध्ये कोणी नसल्यामुळे ते वर्क झालं माझ्यासाठी. कारण दे केप्ट मी व्हेरी ग्राउंडेड. मी ते मला सतत हे म्हणायचे की हे संपणार आहे, हे संपणार आहे, हे संपणार आहे, काय करतेस तू वेगळं, नाटक कर, वाचतेस का, काय करतेस का. आणि नाव थोडंफार आता मला एवढी समज आली की मला ते असाच कॉन्टेंट करायचं ज्याच्याशी मी रेझोनेट करते. म्हणूनच मी हे नाटक, आय एम ऑल्सो वन ऑफ द को प्रोड्युसर्स. आणि ऑल्सो कुठेतरी असं वाटतं की आता थोडाफार तरी से असावा आणि आपण एक्सप्लॉइट होऊ नये, जे पहिल्या स्टार्टिंग इयर्स मध्ये तुमच्या हातात काहीच नसतं. बिकॉज यू आर ऑल्सो गेजिंग की ओके. आणि अचानक एक म्हणजे आय ऑलवेज फेल्ट, म्हणजे मला विनय काका सतत असं म्हणायचे की किंवा दीपक सर की तुझा चेहरा पडून चालणार नाहीये, कारण ते 60 लोक सेटवरचे तुझ्याकडे बघतात. यू आर द फेस ऑफ द शो. ती आता मला एवढी अशी सवय झाली आहे ना की मी असं कधीच, मला पटकन असं मी बोलू शकत नाही सेटवर की ओ शिट मी थकले. मी कदाचित व्हॅनिटीत बोलेन की पण लगेच मला असं होतं की नाही, बिकॉज दे लुक अप टू यू, यू आर द फेस ऑफ दे. सो मला असं वाटतं की मला ना ते सगळं खूप वेळ लागला
10 वर्ष लागली टू बी दिस चूझी. आणि आता दिस चूझी झाल्यावर तर अजून आता लोकांचे पहिले फोन आणि म्हणते अच्छा आता तू काम करत नाहीस का? तर हे सगळ्याच असं काहीतरी ऑड आहे. आणि त्यात ते आता तसंच असतं. आणि हो. सोशल मीडिया एवढं बूम झालेलं आहे त्यामुळे देर इज अ व्हेरी थिन लाईन की इन्फ्लुएन्सर व्हायचं का ऍक्टर म्हणून राहायचं का. मग मी आता स्केचेस इट इज टू कॉम्प्लिकेटेड. Yeah. आणि ह्या सगळ्या आय ऑलवेज बिलीव्ह इट्स ऑल नॉईज, इट्स ऑल फेजेस. पण ह्याचं खूप क्रेडिट माझ्या घरच्यांना आहे. कारण त्यांनी मला ते रुटेड आणि किंवा सतत मला याची जाणीव करून दिली की एक मिनिट आपल्याला कुठे पोहोचायचं आपल्याला माहिती आहे ना. तर आपला वे सगळ्यांपेक्षा वेगळा असू शकतो. इट्स फाईन. यू डोंट हॅव टू हो. फॉलो द मॉब. इट्स ओके. 20 वर्षाने झालं तरी चालेल. पण ठीक आहे ते तुझ्या पेसने झालेलं असेल. सो आय फील की इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह, इट्स व्हेरी इंडिव्हिज्युअलिटी वाईज ते खूप ऑल्सो तुम्ही कसे आहात हेही मॅटर करतं त्याला. आणि ऍट द सेम टाइम आय ऑलवेज बिलीव्ह की आय वॉन्ट टू टेक माय पीपल व्हेरी अहेड. म्हणजे माझ्याबरोबर ज्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे माझे मेकअप दादा असो किंवा माझे स्पॉट दादा हे सेम आहेत. म्हणजे मी जिथेही जाईन मी त्यांना घेऊन जाणार. हे मला असं वाटतं की आपण आपला एक बरोबर. गोष्ट क्रिएट केलेली पाहिजे किंवा नवीन जनरेशन म्हणून आपण काय करतोय, आपल्याला काय करता येईल, व्हॉट काइंड ऑफ कॉन्टेंट वी वॉन्ट टू सी. अँड ऑल्सो एक सतत अप टू डेट राहायला लागतं की आता माझी पुढची पिढी आलेली म्हणजे आता माझ्या लहान बहिणीला महिनाभर आधी मुलगा झालाय. तो 30 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा. एक मिनिटं. तर माझ्या डोक्यात ऑलरेडी हे विचार सुरू झाले एक मिनिट आता त्याचे राईम्स कुठले असतील काय. सो मे बी या यू हॅव टू जस्ट कीप अपडेटिंग अँड ऑल. दॅट्स हाऊ मे बी आय एम गोना स्टे. रियान, कियान, रायन. हो आता तेच हो मी बहिणीला तेच म्हणते ते यान बिन नको बाबा खूप झालेत कारण तसे. ती phase आहे. मी माझ्या पहिल्या सिनेमानंतर ठरवलं मी चुझी असेल आणि त्यानंतर मी चुझीच राहिलो. मी 2 सिनेमे केले जे मोठ्या दिग्दर्शकांसोबत मोठ्या बॅनर सोबत होते. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना कोविडनी चूज केलं. खरंय. मग 2 वर्ष काहीच नव्हतं, 2-2.5 वर्ष. आणि माझ्या पहिल्या फिल्म नंतर मी ठरवलं की मी घरून पैसे नाही घेणार. माझा जो काही खर्च आहे तो सगळा मी करेन आणि माझ्या घरात अर्धा वाटा माझा असेल हे मी ठरवलं होतं. वा. सो त्याच्यानंतर मग काय झालं, कोविड लॉकडाऊन आलं. खूप अनसर्टनिटीज अजून वाढल्या. मी काही काम घेतलं नव्हतं 2019 मध्ये. म्हणजे तिसऱ्या सिनेमानंतर जे काही माझ्याकडे येत होतं मी कॉन्शियसली नाही म्हणालो. कारण मला जे फील होत नाही ते मी नाही करणार. लॉकडाऊन नंतर असं झालं की सगळं मी केलं. प्लीज द्या मला. मी लिटरली 2 जानेवारीपासून शूटिंग चालू केलं होतं एका 2022-23 पासून. कारण माझं होतं की मला पैसा वगैरे सोडून द्या, तुम्ही नका देऊ मला पैसे, पण मला घराबाहेर निघून मला काम करू द्या. करायचं. माझी तालीमच होत नाहीये कुठल्याच गोष्टींची. सो ते 2 वर्ष माझी तशी गेली 2022-23. 2019ला मी आणि क्षितिज सर आम्ही एकत्र वर्कआउट करायचो कोरोळेकर सरांकडे. तेव्हा मी त्यांना सतत बोलायचो सर काय नाटक असेल तर मला प्लीज सांगा, मला आता नाटक करायचंय. 22-23 मध्ये तो अख्खा पिरियड आला. मी खूप सिनेमे केले. मी तरी लोकांना भेटत होतो. आणि मग 23ला 31ला मी ठरवलं की मी आत्ता या 2024 मध्ये मी तेच काम करणार जे मला करायचं. आय विल बी एक्स्ट्रीमली चुझी. मी कुठलाही फक्त रिलेशनशिप वरती, कारण खूप सिनेमे मी रिलेशनशिपमुळे पण केलेले आणि कुठल्याच काय म्हणतो जस्ट बिकॉज की बाबा पैसे चांगले मिळतात म्हणून मी नाही करणार. आय विल ओनली बी चुझी. दुसऱ्या दिवशी मला क्षितिज सरांनी आजीबाईसाठी कॉल केला. हे मी ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी मी 2024 आजीबाईपासनं ते आत्तापर्यंत मी फक्त दशावतार शूट केले आणि मी उत्तर शूट केली. बस दॅट्स इट. बाकी मी काही शूट केलं नाही. मी तेवढं चुझी राहिलोय. अगेन ती लक्झरी तुम्हाला यावी लागते. तुम्ही तिथपर्यंत तुम्हाला पोचावं लागतं. कारण आपण लहानपणापासून आपण ते सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघत असतो की या वयात हा ऍक्टर इथे होता मी काय करतो. इतकं ते होतं. त्यामुळे त्यांच्याकडे आहे 27 कोटीची संपत्ती. Exactly. आणि इंडस्ट्रीतला प्रत्येक माणूस तुम्हाला सिनेमा चूज करायला सांगत असतो. प्रत्येक माणूस सांगत असतो की तू प्लीज चुझी राहा, तू चुझी राहा. पण तो माणूस तुम्हाला नाही काम देणार कधी. पण तो चुझी अगेन त्याला पण तो काय मुद्दामून करत नसतो. त्याच्याकडे नसतं तुमच्यासाठी काय. मी जेव्हा त्या 2019-20च्या फेज मध्ये होतो तेव्हा माझं वय 21-22 होतं. कोणी माझ्याकडे एक लिडिंग हिरो म्हणून बघत नव्हतं कारण मी मॅच्युअर दिसतच नव्हतो त्यावेळेला. सो त्यामुळे पण तो एक भाग होता. त्या वयोगटातले सिनेमे पण बनत नव्हते फार त्यावेळेला. सो तो सगळा मुद्दा होता. ते सगळे मुद्दे होते. मला चुझी राहायचंच आहे. मला निवडक कामच करायचंय. मला आता ते करता येत आहे आणि उत्तरमुळे मला ते अजून करायला मिळेल याची मला खात्री आहे. बट येस मला प्रत्येक टाईपचा रोल करायचा आहे. मला वर्सिटॅलिटी माझी मेंटेन करायची आहे. मला एका ब्रॅकेट साच्यात एका ब्रॅकेटमध्ये अडकून नाही राहायचंय.
थँकफुली अनेक दिग्दर्शक ओव्हर द इयर्स त्यांनी माझ्यावरती भरोसा दाखवलाय, त्यामुळे मी आज इथे बसलो. कारण त्या डिरेक्टर्सना वाटलं की हा चांगला अभिनेता आहे. खूप डिरेक्टर्स असे आहेत ज्यांना जेन्युनली माझ्या लो पिरियडमध्ये पण वाटलं की हा चांगला अभिनेता आहे, म्हणून त्यांनी मला कास्ट केलंय. म्हणून कदाचित मी सस्टेन करू शकलोय इतका वेळ. सो आय फील ऑल क्रेडिट गोज टू देम. आणि जे काही मी आजपर्यंत काम केलंय ते आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट, कारण दॅट हॅज ऑल लेड टू दिस. बरोबर. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट, आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ ईच डिसिजन आय एव्हर मेड इन माय लाईफ. तुम्ही म्हणालात की या सिनेमात AI जनरेटेड एक पात्र आहे. तुम्ही नाटकातही लक्ष्मीकांत सरांचा AI जनरेटेड आवाज हे केला. तर आता एआयला घेऊन खूपच असं भीतीचं वातावरण, म्हणजे आम्हालाही असं होतं की आमचे पण आहे, सगळ्यांना. खरंय. अरे एआय वाल्यांचं पण भीतीचं वातावरण आहे. उद्या चायनाने जर टायवानला गेले, टायवानमध्ये घुसले, तर सगळंच ते हे होणार. त्यामुळे अख्ख्या जगात एक भीतीचं वातावरण आहे त्या गोष्टीला घेऊन. त्यात प्रश्न ह्याला जोडून की एआयमुळे जी भीती आहे तर ती या क्षेत्रातली भीती अनेक जण व्यक्त करतात की एआय 10-15 वर्षात हे क्षेत्र खाईल वगैरे वगैरे. तुम्ही ॲज अ क्रिएटिव्ह व्यक्ती म्हणून एआयकडे कसं बघताय? खरंच ही भीती निर्माण होईल का, किंवा आता जे वातावरण आहे त्या सगळ्यावर ऐकून? मला असं वाटतं की AI हे एक नवीन टूल आपल्याला मिळालंय, आणि कुठलंही नवीन खेळणं मिळालं, लहान मुलगा पहिले ते खेळणं धरतो, आपटतो, भिंतीवर मारतो, इकडं तिकडं सगळं करून बघतो, त्याचे सगळे पार्ट काढतो. आपलं आता AI बरोबर ते चाललंय की लोक ह्या इथे काय खाऊ हे विचारायला पण लोक शेजारच्या माणसाला नाही, ते AI ला विचारतात. हो. किंवा हे पत्र कसं लिहू हे लोक AI ला विचारतात, हा मेसेज कसा टाईप करू हेही विचारतात. कारण आता ते आपल्या हातात दिलेलं आता खेळणं, आणि आपण ते आता पाहिजे तसं आपटतोय. एका पॉईंट नंतर आपल्याला ते खेळणं बोर होणार आहे. काही लोकांना ते ऑलरेडी बोर झालंय, आणि त्यांना लक्षात आलं की ओके हे कळलं, ह्याचं काय होऊ शकतं हे कळलं. आता जिथे त्यातलं तंत्रज्ञान महत्वाचं आहे, त्याचं सायंटिफिक एक्सप्लोरेशन महत्वाचं आहे, मेडिकेशनमध्ये ते महत्वाचं आहे, संरक्षणामध्ये महत्वाचं आहे, तिथे डेफिनेटली ते अजून एनहान्स होऊन ते मोठं होणार आहे. पण जिथे क्रिएटिव्हिटी हा मुद्दा आहे, जिथे संवेदनशीलता हा मुद्दा आहे, जिथे एक्सप्रेशन हा मुद्दा आहे, जिथे आर्ट फॉर्म हा मुद्दा आहे, तिथे AI हा एक पद्धतीचा आत्ता अडथळा लोकांना वाटतोय, पण तो फार काळ नसणार आहे. ह्याचं सिम्पल रिझन असं आहे, मध्ये मी एक ती पोस्ट पाहिली होती की एका बाईने लिहिलं होतं की मला एआयनी घरची धुणी भांडी आणि स्वयंपाक करणं हवंय, म्हणजे मला बाहेर जाऊन छान कला करता येईल. मला एआयनी कला करणं नकोय की मी घरी धुणी भांडी आणि हे करत बसतो. बरोबर आहे. तर हे इतकं करेक्ट आहे. अगदीच म्हणजे बरोबर आहे. तर माझं म्हणणं आहे की ते तंत्रज्ञान आपण कशासाठी वापरतोय, बरोबर. माणसांमधल्या संवादासाठी वापरतोय का वादासाठी वापरतोय. मी छोटी गोष्ट सांगतो की एलॉन मस्कनी जेव्हा एक्स ट्विटरचं केलं, आता त्या ट्विटरवर जो व्हिडिओ येतो त्याच्या खाली हे लिहून येतं की हा AI आहे का नाही. हो. इट इज सच अन इम्पॉर्टंट थिंग हो. की त्यांनी आपल्याला कळते की ओके मला यांनी आता लिहिलंय बांगलादेश, पण अरे हे बांगलादेशचं नाहीच आहे, हे कुठेतरी 2013ला झालेलं आहे, आणि मी माझं मत त्याच्यावरनं बनवतोय की आत्ता बरोबर इथे हे चाललंय बरं का, किंवा आत्ता इथे अमुक अमुक घडतंय बरं का. आता लोक लिटरली धोनी आणि विराट कोहली बरोबर बसून चहा पितात वगैरे असेही व्हिडिओ टाकतात स्वतः. सो खेळण्याला काही आता सीमा नाहीये. माझं या सगळ्याच्या बाबतीत म्हणणं एवढंच आहे की इट इज अ प्रोसेस एनहान्सर, नॉट अ प्रोसेस रिप्लेसर. आणि हे आपण सगळ्यांनी लवकरात लवकर लक्षात घेतलं पाहिजे. AI असणारी पात्र ही सिनेमामध्ये काय नरेटिव्ह दाखवत आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सिनेमाचं म्हणणं काय आणि त्याचा AI पार्ट हे आय अग्री, आणि हे बरोबर आहे. फक्त AIनी तयार केलेले सिनेमे जे आहेत ते लोकांना काही दिवसात बोर व्हायला लागते. कारण तुम्ही जर बघितलं तर साधी गोष्ट आहे की आज हे 3 अभिनेत्री इथे बसलेले आहेत, यांचा एक कम्प्लीट अनुभवाचा वकूब आहे, तो घेऊन ते स्क्रीनवर येतात. लोक त्यांच्याशी स्वतःचा काहीतरी नाळ बांधतात, ते रडले की रडतात, ते हसले की हसतात. असं AI पात्र आपल्याला मिळणं शक्य नाही. तुम्ही कितीही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तयार करा, त्या माणसाला वाईट वाटल्यानंतर मलाही वाईट वाटतंय हे गाठायला AI ला अजून खूप वेळ आहे. एक. आणि दुसरं, आपलं नशीब थोडे की आपण मराठी भाषेत आहोत. म्हणजे आपली भाषेची जी एक मजा आहे, त्याचं जे फ्लेवर आहे, त्याचा न्यूअन्स आहे, हे आपल्याला माहिती आहे. हे AI ला कळायला अजून खूप वेळ लागेल. आणि तुम्ही कितीही त्याला ह्युमन करायचा प्रयत्न करा, तुम्ही ते स्पर्श आणि टच यातलाच फरक आहे. ते टच स्क्रीन आणि स्पर्श माणसाने करणं, अगदीच हा फरक कधी इट विल नेव्हर कोप अप टू दॅट. एक. पण त्याला धुडकारून पण चालणार नाही. म्हणजे असं म्हणून चालणार नाही की नाही आम्ही ते काय मानतच नाही, असं नाही. तुम्हाला त्याच्या हातात हात घालून त्याचा मॅक्सिमम फायदा करून तुम्हाला तुमचं काम किंवा कला सादर केली पाहिजे. आता अनेक लोक पिच डेक AI मध्ये बनवतात, बायबल्स AI मध्ये बनवतात, स्टोरी बोर्डिंग AI मध्ये करतात. अमेझिंग आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट. एक्झॅक्टली. की Yeah. बाबा एका कुठल्या तरी माणसावर मी 50 दिवस अवलंबून राहण्यापेक्षा मी 2 दिवसात माझं काम करून घेतो, विच इज ग्रेट, ऍब्सोल्युटली ग्रेट.
कोएक्झिस्टिंग हो. कोएक्झिस्टिंग आहे म्हणजे फक्त आता लिखाण आपलं सगळ्यात जास्त आपण कीबोर्डच वापरतो, हो पण अनेकदा असं होतं की म्हणजे माझ्या लिखाणात तरी जर का मला काही ब्लॉक्स आले तर मग मी हाताने लिहिते आणि Exactly. ते सुटतात सुटतात. ब्लॉक्स, कारण तो एक बरोबर आहे. वेगळ्या पद्धतीचं बरोबर. एक मेंदू बरोबर कनेक्शन Connection असतं ना असतं. हाताचं, तर ते टायपिंग मध्ये नाही होत, ते बरोबर आहे. लिहिताना होतं. तर अशा गोष्टी आहेत त्या कधीच रिप्लेस नाही होऊ शकत. हे आता कुठलाही कम्प्युटर मला ह्याची मदत Yeah. करू शकत नाही. आम्ही ते हे वाचलो ना की कम्प्युटरला ही सगळं येतंय कारण त्याच्यातलं जे मेन आहे त्याला मदरबोर्ड म्हणतात. मदर तिकडे आहेच. आईला माहित आईला माहित असतं. असतं. तर म्हणजे उत्तरबद्दल गप्पा सुरूच आहेत, पण मला तुमच्या प्रत्येक कलाकृती, मी तुमच्या लिखाणाचा फॅनच आहे. समकालीन लेखकांमध्ये आता तुम्ही एक माझे फेवरेट आहेत. नुकतीच मी तुमची भूमिका नाटक पाहिलं. ते नाटक खुणावते असं मला वाटतं ॲज अ ऑडियन्स. मी 2दा नाटक पाहिले. ते पहिलं नाटक पाहिल्यानंतर मी 5 मिनिटं जागेवरच म्हणजे सीटवरच होतो, कारण की सुचतच नव्हतं काय पुढे झालं ते. दुसऱ्यांदाही तोच अनुभव आला. त्या नाटकातून जो विषय मांडला आहे तो आता सध्याच्या म्हणजे जे आजूबाजूला चालले की प्रत्येक गोष्टीवरून भांडणं होत आहेत, वाद होत आहेत, कॉन्ट्रोवर्सी होते. अशा ह्याच्यात भूमिकासारखं नाटक घेऊन येणं, ह्याला खरं तर मी डेअरिंग म्हणेन किंवा एक जबाबदारीचं पाऊल म्हणेन. त्यासाठी आधी कौतुक. त्या विषयाबद्दल मला भूमिका नाटकाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. तो विषय कसा सुचला, काय सुचला वगैरे. कारण की त्या नाटकातून एक प्रेक्षक म्हणून माझं हे मत आहे की कुठल्याही एका ठराविक गटाला किंवा समूहाला खुश करण्याचा प्रयत्न केला गेला नाही किंवा कुणावर टीकाही केली गेलेली नाही. जे आहे ते न्यूट्रल पद्धतीने मांडलं आहे. म्हणजे मला त्यातलं आरक्षणाचं जे तुम्ही थॉट मांडलात तोही भयंकर आवडला. अगदी सटल पद्धतीने तो व्यक्त केला नाटकाच्या माध्यमातून. कौतुकही होते नाटकाचं. जावेद अख्तर सरांनी, खूप साऱ्या जणांनी कौतुक केले. तर भूमिका या नाटकाबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि सध्याच्या ह्याच्यात ते नाटक करणं किती जबाबदारीचं वाटतंय, ॲट द सेम टाइम काही भीती वगैरे असं वाटलं की असा विषय आपण घेऊन येतोय. नाही आपण उत्तरसाठी जमलोय. मी अगदी 2 मिनिटात फक्त भूमिकाचं सांगेन. अतिशय आश्वासक प्रतिसाद आहे आणि परत ह्याच्यावर एक रिअफर्म करणारा प्रतिसाद आहे की माणसांना एकमेकांशी मुळात संवाद साधायचा असतो. एक गृहीतक असं होतं की लोक एकमेकांना त्रास देतील या नाटकावरनं किंवा एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतील. तर असं काहीही टचवूड आत्ता 80 प्रयोगात तरी असं काही झालेलं नाही. आणि ज्यांना नाटकाबद्दल असं वाटतं की हा मुद्दा आम्हाला असा वाटतोय त्यांनी मला ऍक्च्युली पत्र लिहिले. म्हणजे मला पत्र आली आहेत, मला मेसेजेस आलेत आणि लोकांना त्याच्याबद्दल 1-2 पॉइंट्सही जे वाटत आहेत ते लोक अत्यंत माफक स्वरामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणून सांगतात, हो. जे मला अतिशय आश्वासक वाटतं. आणि हे ह्याचं द्योतक आहे की आपल्याला ऑनलाईन समाज जेवढा क्रूर, आक्रमक आणि आक्रस्थळी वाटतो तेवढा तो प्रत्यक्ष नसतो. आणि दुसरं, तुम्ही माणसांना डिसआर्म करून जर समोर बसवलं नाटकाला तर माणसांकडे माणसं म्हणून बघतात. आणि त्यातली 10% तरी लोक हा विचार घेऊन बाहेर पडतात की अच्छा ही एक दुसरी बाजू आहे, ह्याचा आपण जरा काहीतरी वाचायला पाहिजे किंवा ह्याचा अभ्यास तरी करायला पाहिजे किंवा अच्छा असं असतं का, बरं ठीक आहे बघूया. एवढं पुरेसं आहे. हे पहिल्यांदाच कळलंय. हा एक्झॅक्टली. म्हणजे मला खूप जणांचे मेसेज असे आले की बाबासाहेबांची कुठली पुस्तकं वाचू. मला एवढं खूप पुरेसं आहे. मला काही नाटकाने क्रांती घडवणं किंवा बदल घडवणं अपेक्षितच नाही आजच्या काळात. पण जर समोरच्याला वाटलं की एक 40 पानाचं पुस्तक आहे ह्या माणसांबद्दलचं, ते मी वाचतो, वेटिंग फॉर व्हिसा वाचतो आणि त्यांनी मला कळेल की अरे बापरे, यांनी काय भोगलंय आणि हे काय आयुष्य आहे आणि हे किती इन्स्पिरेशनल आहे. आणि मी फक्त त्या माणसाला कुठल्या कप्प्यात बघतोय तर आरक्षण, जातीयवाद, संविधान, मला एवढंच माहिती आहे. पण अरे त्या 2 तारखांपलीकडे आणि त्या 3 उल्लेखांपलीकडे त्या माणसाचं आयुष्य हे जगातल्या सार्वकालीन सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वांमध्ये आहे. याची जाणीव आपण मराठी समाज म्हणून ठेवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तू ज्याला डेअरिंग म्हणतोस ते आम्ही अत्यंत डोळसपणे केलेलं काम आहे की आपण बोलून बघूया काय वाटतं. त्याच्यावर पहिल्यांदा एक नरेटिव्ह आला की पटवर्धन, कुलकर्णी, खेडेकर मिळून ते करतायत. तर मी म्हटलं अरे मी तसं बघतच नाहीये ते. नाही, कारण ते आपलेच आहेत. एक्झॅक्टली. तर त्यामुळे मला कायम असं वाटलं की मी माणसाला माणूस म्हणून जर बघत असेल तर माझी कलाकृती तसंच बघणार. आणि त्यातनंच तो संवाद सुरू झालाय आणि तो आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तालुका पातळीवरच्या पण ऑडिटोरियम मध्ये सुरू झालाय, कारण आता आमचा दौरा पण सुरू झालाय. सो तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोक जोडली जातात. हे मला खूप, विकास दिव्यकीर्ती आणि मनोज कुमार शर्मा आले होते परवा प्रयोगाला. तर दे वर स्टंड. त्यांनी मला हे विचारलं की तुम्ही असं मांडू शकता का. म्हणजे त्यांना नाटक असं मांडतंय हे त्यांच्यासाठी थोडं नवीन होतं. म्हणजे म्हणले की अरे खूप हे वेगळं आहे आमच्यासाठी, आम्ही हे पहिल्यांदा असं काहीतरी बघतो. म्हणलं अर्थात
कारण मराठी नाटकांची ही परंपरा आहे पहिल्यापासून, की इथे साधक बाधक चर्चा होते, लोक एकमेकांना वाद प्रतिवाद करतात, उत्तर प्रत्युत्तर देतात आणि त्यातनं समाज सशक्त होत राहतो. जी ऍक्च्युली आपली मूळ संस्कृती आहे. एक्झॅक्टली आधी काळापासूनची संस्कृती आहे. एक्झॅक्टली. पण तुला सांगते, मनुष्य प्रवृत्ती स्वभाव जो काय आहे तो असाच आहे की तुम्ही एक विचारी असं काही दिलं तर ते विचार करतील, तुम्ही आक्रमक काही दिलं तर ते आक्रमक होतील, तुम्ही प्रेमळ काही दिलं तर ते प्रेमळ होतील. वाव. म्हणजे मी असं म्हणते की मी असं म्हणणार नाही, असा हा जसं म्हणतोय की क्रांती कशाने घडेल असं नाहीये. आपण त्या प्रवाहाबरोबर, त्या विचाराबरोबर, त्या भावनेबरोबर आपण जातो, बरोबर. कारण ते आपल्याला जायला प्रवृत्त करतं, जी काही बरोबर. कला आहे ती. त्यामुळे आपणच तो माणूस असतो जे भूमिका बघून सुद्धा आपण विचार अगदीपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचू, मग छावा बघून आपण संभाजी महाराजांबद्दल आणि आक्रमकता आपल्यात वाढेल काही विशिष्ट गोष्टींबद्दल, किंवा हम आपके हैं कौन बघून आपण आपले पारिवारिक कार्यक्रम जास्त उत्साहित म्हणजे मांडू साजरे किंवा करू. साजरे करू. तर हे आपणच आहोत. एक माणूस हे सगळं करू शकतो, पण त्याच्यातली जी विविधता आहे ती आपण संकोचित नाही करायला पाहिजे. Correct. इनफॅक्ट तो एक विश्वास ठेवलाच पाहिजे की आपण जे म्हणू त्याला प्रतिसाद मिळणारच, समोरचा विचार करेल, समोरचा त्या भावनांमध्ये त्या प्रवाहात जाईल. तर हा कलाकार म्हणून हो. आपल्याला करायलाच पाहिजे विचार. आणि याच्यात मला एक ऍडिशनल गोष्ट वाटते, हे माझ्या गेल्या 15 वर्षाच्या मी जे काम करतोय यात मला जाणवलेली सगळ्यात पहिली गोष्ट आहे की लोकांना सगळ्यात पहिल्यांदा इंटेन्शन कळतं. म्हणजे तुम्ही एखादी कलाकृती काय इंटेन्शननी करताय ना, हे त्याच्या कम्युनिकेशन मधनं, लोकांमधनं, स्ट्रॅटेजी मधनं, लोकांच्या रिस्पॉन्स होणं, हे तुम्हाला सगळ्यात पहिले कळतं की लोकांना हे कळलंय की हे काय हेतूनी केलेलं आहे. आणि मला त्यामुळे मराठी प्रेक्षकांवर माझा जो विश्वास कायम आहे तो त्याच्यामुळेच आहे की आपला काही हिंदीसारखा लार्ज नंबर नाहीये, की पॅन इंडिया ऑडियन्स नाहीये. जो काय आहे तो आपला मराठीचा एक म्हणजे घरचा ऑडियन्स असल्यासारखं आहे, पण त्याच्यामध्ये कुठल्याही कलाकृतीबद्दल पोट तिडकीनी बोलणारी माणसं अजूनही आहेत. मग तो सिनेमा असो, नाटक असो, गाण्याचा कार्यक्रम असो, काही असो, त्यांना त्याच्याविषयी आस्था वाटते. हा मराठी कलाकारांचा सगळ्यात मोठं संचित आहे की आपल्याकडे असा प्रेक्षक आहे ज्याला कलाकृतींविषयी आस्था वाटते. त्यामुळे असं प्रेक्षक जोवर आहे तोवर त्यांना काहीतरी चांगलं देत राहणं ही आपली जबाबदारी सुद्धा. आता आपला एआयचा वगैरे मुद्दा झाला, ह्याचा एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की रेणुका मॅमचा बर्थडे होता तेव्हा आम्ही ChatGPTला सुरभीचे एपिसोड, तेव्हा मी स्वतः पहिल्यांदा सुरभी पाहिलं. ते स्माईल अजूनही तसंच आहे, तर यामागचं सिक्रेट काय आहे, हा माझा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तरमध्ये तुम्ही आईची भूमिका करताय, तर एक आई म्हणून तुमचं रुटीन कसं असतं, की की अभिनेत्री म्हणून तुम्ही अजूनही तुमच्या फिटनेसकडे तेवढंच लक्ष देता? फिटनेस कडे कालच मी माझ्या धाकट्या मुलाला सांगत होते, म्हटलं आता हे सगळं झालं ना उत्तरचं की मग मला वेट्स वगैरे सुरू करायला पाहिजे. आणि मी चालणं तर बंदच केलंय, ते पण सुरू केलं पाहिजे, कारण खरंच वेळ नाही मिळत अजिबात. कारण घरची इतकी कामं असतात ती करून आपल्याला बाहेर पडावं लागतं ही कामं करण्यासाठी. तो विचार चालूच असतो की आज मुलाचं हे आहे, दुसऱ्या मुलाचं ते आहे, सगळ्यात मोठ्या मुलाचं ते आहे, म्हणजे राणाजी. त्यामुळे ते सगळे ते फिटनेस कडे नाही. म्हणजे माझं कदाचित, कारण मी त्याला इतकं मेंटली फिट असणं ह्याच्यावर मी खूप जास्त भर देते. म्हणजे ते आपसुकच होतं माझ्याकडून, कारण एकतर खूप समाधानी स्वभाव आहे तो मला नैसर्गिक मिळालाय. त्यामुळे त्याचं श्रेय मी आईबाबांना आणि निसर्गालाच देईन, मी स्वतःला ते श्रेय देणारच नाही. पण त्याच्यामुळे जे स्माईल तुम्हाला दिसतं आणि जे आवडतं ते त्या कारणासाठी आहे. आणि अर्थात ह्या गोष्टी की मला हे जे काय घरचे संवाद आहेत किंवा मित्रमैत्रिणींबरोबर, सहकलाकारांबरोबर वेळ घालवणं, चांगले एकमेकांबरोबर विचार शेअर करणं, आणि ह्या सगळे चांगले मोमेंट्स, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला आनंद मिळतो. तर त्या गोष्टींचं एक स्वागत करणं रोज उठून, तर त्या सगळ्या गोष्टींमुळे मी अशी आनंदी राहते.
पण मला वाटतं की खूप खूप म्हणजे फिटनेसचा आणि माझा तर अगदीच 36चा आकडा आहे. म्हणजे मला नाहीच आवडत. फिजिकल एक्सरसाइज हा प्रकार जो आहे तो मला अजिबात आवडत नाही. आणि पोट कमी कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्या आयुष्यातला. आणि ते जेव्हापासून मुलं झाले तेव्हापासून तो आज तागायत आहे, म्हणजे किती वर्ष झाली आता. आणि आता तर माझी मुलंच म्हणतात, कशाला कमी करायचंय पोट, ते आमचं प्रथमम गृहम आहे. ते कशाला कमी करायचा प्रयत्न करतात. त्यांना फार आस्था आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे आता मी त्याचाही विचार सोडून दिलाय. Fantastic. मॅम, तुम्ही बोललात तुम्हाला नवोदित कलाकारांसोबत काम करायला आवडतं. कधी अशी इच्छा झाली आहे की आपल्या मुलांनी पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये यावं? मला कधीच अशी इच्छा झाली नाही, पण मी त्यांना नेहमीच विचारते की तुम्हाला दडपण आहे की बाबा बाबा इतके मोठं म्हणजे कलाकार आहेत किंवा आई पण ह्या क्षेत्रात आहे, तर त्याचं जर दडपण असेल आणि तुम्हाला कुठेतरी आतमधून ऍक्च्युली तुमच्यात एक सुप्त कलाकार असेल, तर तुम्ही फ्रँकली सांगू सांगा. शकाल आपण ते सगळं म्हणजे आम्ही व्यवस्थित बघू तुमच्यात आहे की नाही धमक, आणि त्याच्यानंतर तुम्ही मैदानात उतरा जर उतरायचंच असेल बरोबर. तर. कारण ती मोकळीक दिलीच पाहिजे. पण हेच आहे ना, आजकाल नेपो किड्सवर इतके आरोप होतात आणि इतके, तर तुम्ही जर चांगले नसाल जर पहिल्या 2 चित्रपटांमध्ये, म्हणजे तुम्हाला ग्रो होण्याची जशी मला मिळाली, मी तर कोरी पाटी म्हणून आले, बरोबर. ह्या कोणाचे काही एक्सपेक्टेशन्स नव्हते, त्यामुळे मी चुकत शिकत पुढे येऊ शकले. पण माझ्या मुलांकडून ती अपेक्षा नसते. लोकांना वाटतं की हे म्हणजे 2 कलाकारांची मुलं म्हणजे त्यांनी तर म्हणजे अगदी सिक्सरच मारलं पाहिजे पहिल्यापासूनच ते म्हणजे पहिल्यापासूनच. म्हणजे जे मला वाटतं ह्याचं हा. झालं असेल. रॉबर्ट डिनिरोच पाहिजे हा. पहिल्या फिल्मला. त्यामुळे ते दडपण आहे त्यांच्यात डेफिनेटली. तर अजूनही त्यांनी असं काही व्यक्त केलेलं नाहीये. पण मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्हाला 50व्या वर्षी जरी वाटलं उठून तुम्हाला अभिनय Correct. करायचा आहे, तर त्याला काही अंत नाही. 50 वर्षाचे पण रोल्स असतात, 80 वर्षाचे सुद्धा रोल्स असतात. त्यामुळे तुम्ही कधीही Correct. ठरवू शकता. पण ते आतमधून तुम्ही पक्के राहा, कारण तुमच्यावर ते दडपण नेहमीच असेल की 2 कलाकारांची तुम्ही मुलं आहात. पण अदरवाईज त्यांना ऍक्च्युली सध्या ते एमलेस आहेत. ते आनंदी आहेत, ते Wow. आनंदी ते मस्त आणि आहे. एमलेस आहेत. मस्त आहे. सध्या. मला माहिती म्हणजे ते शिकतायत. थोडं थोडं मी असं माहेरी गेले की होते, हा. प्लीज मी नको उठू, प्लीज मी नको जाऊ किचन, Correct. प्लीज मला नाही विचार करायचा आज काय जेवायला अगदी, अगदी. बेसिक आहेत प्रॉब्लेम. नाही फार गहन प्रॉब्लेम. मला आता सध्या जो सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, आज काय जेवायला बनवायचं. अरे देवा, आता मला आईचं रोजची गोष्ट कळतंय. आहे. आई विचारायची ना काय करू ग सांगा, आणि आम्ही अशी उत्तर द्यायचो की करा काही काहीतरी कर, छान, काही कर. काहीतरी छान छान. काय. एक्झॅक्टली. आता मला हे सगळं कळतंय. आणि आपल्या आया त्या रील सारख्या नाहीयेत ना. ते 2 ऑप्शन दिले आज जेवायला काय बनवायचं वगैरे. ते आहे ते खा. हो. दिलंय ते. हा. क्षितिज सर, तर याच्यामध्ये लेखनाचा जो तुझा प्रवास झाला ना, गीतकार ते लेखक, आणि तू हिंदीमध्ये सुद्धा तू जसं म्हणालास की कार्यशाळा आणि वर्कशॉप जी वेगवेगळी केली आणि वेगवेगळ्या म्हणजे देशभरातल्या वेगवेगळ्या लेखकांबरोबर तू काम केलंस, त्याच्यातनं तुला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला असं तू नेहमी म्हणतोस. त्या अनुभवाविषयी सांग. नाही, मला स्वतःला असं वाटलं की मी मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करू शकण्याला हिंदी सिनेमाचं लेखन खूप कारणीभूत आहे. म्हणजे मी त्याच्या आधी मराठी सिनेमाचं लेखन करतच होतो आणि वाटत होतं की आपण आपली गोष्ट सांगावी. पण त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं जे आर्थिक पाठबळ पाहिजे, की बाबा 7-8 महिने तुम्ही दुसरं काही करणार नाहीत किंवा वर्षभर दुसरं काही करणार नाहीत. हो. त्याच्यासाठी तुम्हाला एक लँडिंग ग्राउंड लागतं की ओके, फायनान्शियली यू आर टेकन केअर ऑफ. कारण जसं मगाशी यांनी प्रश्न विचारला की चुझीनेस, तर मला ते कायम असं वाटतं की गरज, जबाबदारी, हो. आवड आणि शोध हे 4 कर्सर आमचे कायम चालू असतात कुठलंही काम आलं की. आणि ह्यातला एक कधीतरी वर करायला लागतो, एक खाली करायला लागतो, असं ते 100%. कॉन्स्टंट चालू आहे की गरज आहे, नाही तर मग जबाबदारी आहे, नाही तर मग आवड आहे, नाही तर मग शोध आहे. यातलं एक काहीतरी निवडायला लागतं. तर तसं हिंदीमध्ये काम केल्यानंतर एक तर ते आर्थिक स्थैर्य पण मिळतंय आता त्या बाबतीमध्ये. आणि दुसरं असं आहे की तिथे काही लोक मी अशी पाहिली ना, जी प्युअर धडाडीवर काम करतात. ते हा विचार नाही करत की माझ्याकडे टॅलेंट किती आहे, मग मला किती लोकांचं व्हॅलिडेशन मिळतंय, मला किती लोक चांगली म्हणतायत, किंवा माझा सिनेमा किती लोकांना आवडतोय. सो मला एक महत्वाचं लर्निंग त्या इंडस्ट्रीतनं हे मिळतंय आता, की समाजातला असा एक ग्रुप असणारच आहे ज्यांना कदाचित तुमचं काम नाही आवडणार.
किंवा ते तुमच्या सिनेमाशी रिलेट नाही करू शकणार. पण याचा अर्थ तुम्ही गोष्टच सांगायची नाही असं होत नाही. बरोबर आहे. आणि तसं करून हिंदीतले असंख्य लोक चांगलं काम करून कमर्शियली सक्सेसफुल झालेत. हो. मग मी हा विचार केला की आपण इतके सेल्फ डाऊट मध्ये का आहोत की अरे मग आपण केलं तर मग ते आवडेल का, मग ते शहरातले तर ते ग्रामीण लोकांना आपलंसं वाटेल का, मग ते पुण्यातले तर मुंबईच्या लोकांना त्याच्याबद्दल, हे आपण 50 प्रश्न उगाच स्वतःला विचारतो. पण आपण हा विचार नाही करत की आई आणि मुलगा ही थीम तर युनिव्हर्सल आहे, ती कष्टकऱ्याच्या पण घरात आहे आणि ती बंगल्यात पण आहे. मग आपण त्याच्या युनिव्हर्सॅलिटीवर जाऊया एकतर, आणि दुसरा हा डाऊट काढून टाकूया. हो. तर तो डाऊट काढण्याचं एक मोठं काम मला असं वाटतं हिंदीतल्या ज्या दिग्दर्शकांबरोबर मी केलं त्यांनी दिलं. म्हणजे मला आठवते की जेव्हा मी हा सिनेमा करायला सुरुवात केली तेव्हा मी रोहित सरांना हे म्हणालो होतो की सर मी माझी फिल्म करतोय, आणि आमचं तेव्हा काहीतरी सिटिंग्स वगैरे चालू होते. तर ते म्हणले की तू बिंदास्त कर, 100% करायला पाहिजेस. आणि जेव्हा मी प्रेपला निघालो तर त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणि ते मला म्हणले की तुला काय लागलं तर मला सांग, पण खूप छान आहे, तू स्वतःची फिल्म करतोस. तर काय होतं ना, तो एक विश्वास किंवा ती एक आस्था तुमच्या कामावर दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला ती खूप चांगल्या दिग्दर्शकांकडनं, निर्मात्यांकडनं हिंदीतनं मिळाली. आणि मराठीत ऑब्व्हियसली काही लोक होती जे पहिल्यापासून बिलिव्हर्स होते. तो एक मुद्दा झाला. आणि दुसरं, हिंदीमध्ये जे रायटर्स रूम मध्ये काम केलं त्याच्यानी एक विस्तार पण खूप चांगला झाला की फिमेल रायटर्स बरोबर काम करता आलं, युपीचे काही रायटर्स मिळाले, एमपीचे काही मिळाले, काही साऊथच्या रायटर्स बरोबर कोलॅबरेट करायला मिळालं. तर तेव्हा हे लक्षात आलं की ओके, हा आपण चांगलं की आपण अजून विद्यार्थीच आहोत, आपल्याला अजून शिंग फुटलेले नाहीत की आपण मराठीत 10 पिक्चर लिहिलेत, काही त्याचा संबंध नाहीये. कारण त्यांच्याकडे ज्या सेन्सिबिलिटीज आहेत, त्यांच्याकडे जो रुटेडनेस आहे, आणि अगेन त्यांच्याकडे जे धाडस आहे, हो. ते मला जबरदस्त वाटलं. म्हणजे मला असं वाटलं आपण खूपच शेलमध्ये विचार करतोय हो. गोष्टींचा. नाही, पण तुला माहितीये का, मी नेहमीच ह्याचं अनालिसिस असं करते की आपल्याकडे प्रचंड टॅलेंट आणि प्रचंड न्यूनगंड, या दोन गोष्टी एकत्र एक्झॅक्टली. आहेत. आणि आता मल्याळम म्हणजे बरोबर आहे. मल्याळमची स्थिती जर पाहिली ऑडियन्सच्या बाबतीत, प्रेक्षक वर्ग त्यांचाही तेवढाच असेल, महाराष्ट्रात किंबहुना जास्त असेल बरोबर. मराठी बरोबर. चित्रपटांचा. बरोबर. पण तरीही ते तो न्यूनगंड घेऊन कधीच चालत नाही. आपली तुलना केवळ आपल्या भाषेशी का नसते? बरोबर आहे. आपण नेहमीच इतर भाषी लोकांबरोबर आपली तुलना की अरे साऊथ मध्ये बघा कसं, किंवा कशाला बघा, हा, बरोबर. तुम्ही तुमचं काम करा करा. ना, करा. तुम्ही चांगले आहात, बरोबर. तुम्ही उत्तम आहात. लोक सगळीकडे जेव्हा तुमच्याबरोबर काम करतात तेव्हा तुमच्या कामाची इतकी स्तुती करतात करतात. की अरे मराठी कलाकार बघा, हो, मराठी हो. लेखक बघा, मराठी विचारवंत बघा, मराठी गायन बघा. इतकं सगळं आपल्याकडे कला संस्कृतीचा इतका मोठा वारसा असून देखील न्यूनगंड हा आपण का पाळतोय? बरोबर. खरंय, 100%. तर हा न्यूनगंड आपल्यातला आपणच काढला पाहिजे. आणि आपण जेव्हा नेहमी, म्हणजे मी आई म्हणून मुलांना सांगते की तुझी तुलना केवळ तुझ्याच मागच्या वृत्तीबरोबर असली पाहिजे की वाव, आज तू कसा आहेस, वाव. तू काल जसा होतास त्याच्यापेक्षा जर एक कणखर सुद्धा जर वर आहेस किंवा बेटर आहेस तर तू शिकलायस, तू पुढे जातोयस. तुझी तुलना इतर तुझ्या वयाच्या कुठल्याही दुसऱ्या मुलाबरोबर असूच शकत नाही, कारण तुझी स्थितीच वेगळी आहे. आणि आपल्या सगळ्यांचे, म्हणजे 8 बिलियन आहोत आपण जगातले, कुठला एक माणूस दुसऱ्या माणसासारखा आहे. आणि खरं म्हणजे आपल्यात तेच कोश आहेत आणि तेच सगळं वाहत आहे, आणि तरीही आपण सेम नाही आहोत. नाही. तर ते आपण का वेगवेगळे आहोत? कारण आपल्यातल्या वेगवेगळेपणाचाच आपल्याला ऍक्च्युली काहीतरी चीज करायचं करतात. एक्झॅक्टली. आणि आपण ते- तेच गुळगुळीत करायला बघतोय. गुळगुळीत करायचं आणि तेच तुलनेने स्वतःला हम्म. कमी पाडणं. अरे आपल्याला तेवढं कुठे, आपल्याला तेवढे पैसे नाहीत आपल्याकडे, आपल्याला हे स्क्रीन्स मिळत नाहीत, आपल्याला हिंदी बरोबर नका करू कॉम्पिटिशन. Yeah, absolutely. आपले जे बलस्थान आहे त्याच्यावर काम करून 100%. आणि त्याच कमिटमेंटनी करून आपण काहीतरी केलं पाहिजे. नव्हता ना मल्याळम सिनेमा आधी हो, कधीच बरोबर. कुठे. नाही, मला गंमतीच वाटते की बाहेरच्यांना आपल्या संस्कृतीचं इतकं अप्रूप आहे, तेच. पण आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल इतका डाऊट आहे की अरे मग ते आवडेल का लोकांना. म्हणजे साधी गोष्ट आहे, मी रोहित सरांना हे म्हणलं होतं. मी त्यांना म्हणलं की मी सिंघम जेव्हा पहिल्यांदा पाहिला तर मी म्हणलं त्याच्या आधीपर्यंत मला मराठी कॅरेक्टर्सना ही हिंदी सिनेमात कायम त्यांना सबऑर्डिनेट म्हणून वागवलंय, किंवा त्यांना आयदर घरामध्ये ते हेल्प म्हणून आहेत किंवा अमुक आहे. तर म्हणलं की मला महत्वाचं काय वाटलं की बाजीराव सिंघम हा मराठी माणूस हिरो आहे. हो. तर मी म्हटलं ही एवढी मोठी गोष्ट आहे, कारण मी आधी अर्जुन मध्ये पण सनी देओल ते मराठीची सगळी कॅरेक्टर हो. माहीमची दाखवली होती.
पण मला असं वाटलं हे ट्रान्झिशन आहे एका पद्धतीचं, हो की त्या स्पेस मधनं बाहेर येऊन, की आता तो संग्राम भालेराव पण तो मराठीच आहे, ही सगळी माणसं मराठी आहेत. तर मला असं वाटतं की आपल्याकडे जसं एक्झॅक्ट रेणुकाताई म्हणली ना, की टॅलेंट आपल्याकडे प्रचंड आहे, अफाट आहे. पण तेवढाच न्यूनगंड आहे एक. आणि ह्यातली सगळ्यात महत्वाचा एक अंडरलाइनिंग एक्सपिरियन्स माझा आहे, की जेव्हा समोरच्या माणसाला तुम्ही हे सांगता ना, की तुम्हाला गरज नाहीये, तेव्हा त्याला कळतं यू आर इन अ पोझिशन टू निगोशिएट, जे फार गरजेचं आहे. हो तुम्ही जेव्हा हे सांगता ना, की नाही मला ऍक्च्युली ही गरज आहे आणि मग मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे, तर मग तो तुम्हाला तो चेपतोच तुम्हाला. तर बरोबर. ते माझ्या अमराठी भाषिक मित्रांनी माझ्यातनं काढून टाकलं आणि म्हणून मला त्याचा भयंकर फायदा झाला, की ते गेव मी दॅट निगोसिएशन पॉवर, की कोणीही जगात तुझ्या समोर येऊ दे, कोणीही, तुझ्याकडे ती निगोसिएशन पॉवर असली पाहिजे, की जेवढी तुला गरज आहे ना तेवढीच मला आहे, किंवा जेवढी मला आहे तेवढीच तुलाही या कामाची गरज आहे. अगदी त्यामुळे कोणी ह्याच्यामध्ये निंद्य वंद्य किंवा हा. तुम्ही ग्रेट आहात मग मला एक्झॅक्टली याची गरजच नाही. म्हणजे मी मागे एका ठिकाणी म्हणलं, की आपल्या मराठी डीएनए मध्ये एक थोडंसं आहे ना, की आपण समोरच्याला आधीच खूप भारी समजतो. हो आपल्याला वाटतं अरे ते ऍक्च्युली खूप भारी आहेत. आपल्या इथे त्याच्यापेक्षा 50 पट काम केलेले लोक असतात. एक्झॅक्टली. आणि स्वतःबद्दल टीका खूप. टीका खूप. म्हणजे कारण आपला स्वभाव उडायचं नाही, हा करेक्ट. जमिनीशी धरून राहायचं, स्वतःबद्दल सेल्फ क्रिटिकल असायचं, हे सगळं चांगलंच आहे, एक्झॅक्ट. ते खूप छान आहे. पण त्याचा हा अर्थ नाहीये म्हणजे की मी तुम्ही- नेहमी हा विचार करतो, की बालगंधर्व कुठल्या राज्यात झालेत दुसरे. खरंच म्हणजे एवढा त्या माणसाचं पुस्तक आज तुम्ही वाचलं, अभिराम सरांनी पुस्तक इतकं सुंदर लिहिलंय, फिल्म इतकी सुंदर झाली, तर मला असं वाटलं की हे अमेरिकेत घडलं असतं तर नेटफ्लिक्सने याच्यावर 4 सीझनची सिरीज बनवली असती. एवढं आयुष्य आहे त्या माणसाचं आणि एवढा ग्राफ आहे त्या माणसाचा. तर ते आपल्यासाठी एक त्यांच्या नावाने आता एक रंगमंदिर आहे आणि त्यांनी एक काळ संगीत नाटक गाजवलं, एवढंच आपल्याला माहिती आहे. तर त्याचं कॅपिटलायझेशन पण आपण डेफिनेटली केलं पाहिजे पुढच्या काळामध्ये. 100%. इंग्रजीचं पण खूप न्यूनगंड असतो बरं. उगाचच आपल्याला. बापरे. एक जगभर हे झालं होतं, सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर एक म्हणजे इंग्रजी सोडल्यास, म्हणजे अमेरिकन्स असतील, ऑस्ट्रेलियन्स असतील, हे इंग्रज लोक, त्यांना सोडल्यास बाकी बंगाली, मराठी हे लोक आहेत जे सगळ्यात जास्त इंग्रजी बोलणारे बोलणार आहेत. आहे. तरीही न्यूनगंड. आहे. आता हिंदीमध्ये जाऊन फिरा, त्यांचं इतकं घाणेरडं असतं इंग्लिश, पण ते आत्मविश्वासाने बोलतात एवढंच. अगदी. आत्मविश्वासाने चुकीचं बोला, पण आत्मविश्वास तर असला पाहिजे ना. अगदी नाही. आणि आपल्याला ह्याचं कौतुक आहे की पॅरिसला गेल्यानंतर ते इंग्लिश बोलत नाही ना. एक्झॅक्टली. हा म्हणजे नाही, ते फ्रेंच नाही, मध्येच बोलतात, याचं आपल्याला खूप कौतुक असतं. स्पेनला पण पण आपल्याला इथे आपल्याला आपली भाषा तिथे आपलं गुगल ट्रान्सलेटर घेऊन हा, फिरतोय चालू आहे म्हणजे आपण. आणि आपण इंग्लिश बोलतोय. नाही. आणि मला एवढंच वाटतं की भाषा हा काही कट्टरतेचा मुद्दा नाही, भाषा हा मुळात संवादाचा मुद्दा आहे. हो. आणि माझ्या ओळखीत अशी अनेक लोक आहेत जी अमराठी असून, ज्यांना मी सांगितलं की जी.ए. कुलकर्णी असे लेखक होते, त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करून पुस्तकं मागवली की जी.ए. इंग्लिशमध्ये वाचूया किंवा पुलंचं हो. काहीतरी इंग्लिशमध्ये वाचूया, ह्यांचं वाचूया. सो हा भाषिक आदान प्रदानाचाच मुद्दा आहे. पण मला असं वाटतं आपण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला एवढी मोठी भाषिक संस्कृती लाभली. हो, खरंच. तर त्याचा न्यूनगंड बाळगण्याचं एक तर काही कारण नाही. कारणच. आणि दुसरं, आपण ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहतो तो भौगोलिक प्रदेश हा बहुतांश मराठी माणसांनी त्यांचं रक्त देऊन वाढवलेला आहे. आणि त्याचं आपल्याला कुठे ना कुठेतरी भान म्हणजे असतंच. भान असलं पाहिजे आणि ते पुढे घेऊन जायला पाहिजे. हो. त्याच्याबद्दल आपणच जर असे राहिलो तर काहीच उपयोग नाही. तुम्ही म्हणालात की मगाशी की देवाणघेवाण जी आहे तुम्हाला आवडते या समकालीन लेखक दिग्दर्शक. तुम्ही स्वतः दिग्दर्शक आहात आणि तुम्ही सुद्धा चित्रपटात फार वेगळ्या प्रकारे नात्यांमधली गुंतागुंत हा तुमचा सगळ्यात महत्वाचा विषय फोकस असतो. तर क्षितिज बरोबर काम करताना तुम्हाला काय नेमका अनुभव आला, कारण त्याची थॉट प्रोसेस, कारण तो फार वेगळ्या वेगळ्या विषय आजपर्यंत मांडला. नाही, नक्कीच क्षितिज बरोबर काम करताना मला म्हणजे आश्चर्य जरा झालं, कारण मला असं वाटलं की संवेदनशील म्हणजे त्यांनी जे लिहिलंय ते मी एका पद्धतीने जसं वाचलं तसंच मी म्हणजे करायला पाहिजे आणि असं. पण माझे ते निकष त्यांनी तोडून काढले तिकडे आणि माझ्यातून वेगळी एक उमा भालेराव त्यांनी निर्माण केली, जिच्याबद्दल मी विचार केला नव्हता. आणि काही गोष्टी मी स्वतः पण ऍड केल्या असतील त्याच्यामध्ये, Absolutely. ज्या त्या ह्याच्यात नव्हत्या. आणि क्षितिजचं मला कौतुक विशेष करायचं वाटतं की हा लेखक असून देखील म्हणजे
म्हणजे लेखक मॉन्स्टर असू शकतो, म्हणजे आपले आपले शब्द आणि आपले हे आणि तोच दिग्दर्शक असताना तर ते जास्तच प्रमाणात कधी कधी होतं. तर तसा नव्हता तो. म्हणजे तो सेटवर पण आम्हाला खूप इम्प्रोव्हाइज करताना खूप मुभा दिली आहे त्यांनी, आणि त्याच्यातून काहीतरी एक छान निर्माण करणं हे ह्याच्याकडे त्याचा कल होता. ज्या ज्या Yeah. पद्धतीचं काम मला खूप करायला आवडतं, त्यामुळे क्षितिज एकतर मला असं वाटलंच नाही की हे दिग्दर्शनात त्याचं पदार्पण आहे. हे मी स्पष्टपणे म्हणजे पहिल्या दिवसापासून त्याचा जो कमांड होता त्याच्या एकंदरीत क्राफ्टवर, फिल्म मेकिंगवर, तो डेफिनेटली जाणवला पहिल्याच दिवशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक असं म्हणजे माझ्या बाबतीत जर मी विचार केला तर जी गोष्ट मी शिकले ह्याच्याकडून की बाबा मी नातेसंबंध आणि ह्याच्याबरोबर ठीक आहे, पण हा सगळ्याच गोष्टी म्हणजे ती मूद कशी पडतीये किंवा हे कसं दिसतंय बॅकग्राऊंड हे ते वगैरे सगळ्या बाबतीत त्याची ती रंगसंगती किंवा सगळे विचार थोडं ते OCD. जे असंच फ्लो व्हायला पाहिजे, ते का असे उडत नाहीयेत किंवा का उडतायत वगैरे यु नो पडदे. तर अशा सगळ्या गोष्टींबद्दल भान ठेवून सुद्धा त्यांनी आमच्याकडून ते सगळं काम करून घेतलं. त्यामुळे मला असं वाटतं की ते मला खूप आनंददायी होतं ते सगळंच मला कारण मी बघायला. जे सिनेमे आधी लिहिले, मी आता फास्टर फेणे असेल किंवा डबल सीट असेल, तेव्हा मी ऍक्च्युली मॉनिटरवर बसून ना बॅकग्राऊंडच बघायचो. म्हणजे माझं काम ते असायचं की अरे हे छान दिसते, पण याच्यात हा लाईट ऍड झाला तर अजून मजा येईल, किंवा इथे हे करूया. तर ते एक ऍस्थेटिक्सची एक हा. मजा मला पहिल्यापासून येते एक. आणि दुसरं मला असं आलं की आता आपलीच फिल्म आपण आलंय आता सगळं, आता हे का नाही करायचं आपण. सो त्यामुळे मग त्या ऍस्थेटिक्सची आम्ही आणि अमलेंदू चौधरी सोबत होते. हो. सो अमलनी हरिश्चंद्राची प्रोडक्शन प्रोडक्शन डिझाईन खूप सुंदर, निखिल कोवळे आणि नितीन बोरकर आर्ट डिरेक्टर आहेत. सो त्यांनी ते खूप सुंदर उभं केलं होतं सगळं. आणि अमल हा व्हिज्युअली अत्यंत ऑथेंटिक आणि ऑर्गॅनिक गोष्टी करणारा डीओपी आहे. म्हणजे तो एक जाहिरातीचा चकचकीतपणा असतो किंवा एक अत्यंत गरिबी काहीतरी दाखवणारा एलिमेंट असतो, पण याच्या मधोमध एक अत्यंत ऑथेंटिक टोन असतो जो कायम अमलनी मराठीमध्ये आणलाय. हरिश्चंद्राची फॅक्टरी असो, सायकल असो, हम्पी असो, स्त्री असो हिंदीमध्ये, ओ माय गॉड 2 असो, तर त्याचं काम ना हे कायम असं, किंवा आता गोंधळ लेटेस्ट अमलनी शूट केले, ज्यात त्यांनी 18 मिनिटाचा एक वन शॉट केलेला आहे. तर त्याचं काम हे कायम ऑर्गॅनिक आहे. आणि त्यांनी मलाही तेच सांगितलं की हा सिनेमा आहे, ही जाहिरात नाहीये, किंवा याच्यामध्ये आपल्याला जाहिरातीचा चकचकीतपणा नको, याच्यामध्ये ते खरं वाटलं पाहिजे. सो ते जग खरं दाखवण्यात यांचा आणि अमलचा खूप मोठा वाटा आहे, आणि आमच्या प्रोडक्शन डिझायनर्स. मगाशी बोलताना तू म्हणालास की चित्रपट करताना किंवा कलाकृती करताना त्याचं इंटेन्शन जाणवतं प्रेक्षकांना, पण लेखक म्हणून आता हे इंटेन्शन खूप हुशारीने लेखनातून यावं आणि चित्रपटातून ते त्या सावधतेने पोहोचावं, असा तुझा प्रयत्न किंवा ते आपोआपच भिनलंय का असं मला वाटतं. कारण म्हणजे भूमिका हे नाटक जर नुसतं नाव ऐकलं तर नाही त्याचे विषयापर्यंत माणूस पोहोचत नाही. आणि जसं तू म्हणालास की काही किती म्हणजे सोशल मीडियाच्या युगात असं झालंय की तुमच्या कुठल्या विषयाला किंवा कुठल्या गोष्टीला निगेटिव्ह कलाटणी मिळेल किंवा निगेटिव्ह वळण मिळेल हे सांगता येत नाही. तर तू ती हुशारी म्हणजे ते आपोआप आलंय का ते? नाही, मला हुशारीपेक्षा त्याच्यात एक वेगळा एलिमेंट वाटतो. मला असं वाटतं की क्राफ्ट वाईज म्हणा किंवा बॉडी ऑफ वर्क वाईज म्हणा, पण खूप चांगले रायटर्स काम करतात आपल्या इथे, डेफिनेटली करतात. पण मला असं वाटतं मी पहिल्यापासून माझं सत्य धरून आहे. आणि जे मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते की मला माझं सत्य काय ते माहिती, एक. आणि दुसरं, माझ्याकडे ते सांगायची धडाडी पण आहे. आणि मी हा विचार नाही करत की समोरचा माणूस ते असं घेईल का तसं घेईल, किंवा असं सांगून बघू म्हणजे तो नीट घेईल, असा विचार त्याला पहिले डेफिनेटली शिवत नाही. मला असं वाटतं तो ऍडव्हर्टायझिंग किंवा क्राफ्टचा मुद्दा यायच्या आधी त्याचं माझं लिखाण झालेलं असतं, आणि मग त्याला फॉर्म किंवा शेप त्या कलाकृतीतनं दिला जातो. पण कधी थॉट, म्हणजे जसं आपण म्हणतो की ते प्रसवताना कधी हा विचार येत नाही हे जरा ना असं कॅप्सूल मधनं सांगू म्हणजे लोकांना कळेल की आईला किंमत द्यायला लागते, फॉर एक्झाम्पल उत्तरच्या बाबतीमध्ये. तर असा विचार कधीच होत नाही. विचार हाच होतो की ही गोष्ट आपल्याला फॅसिनेट करते आणि ह्यातनं आपल्यातनं असं काहीतरी बाहेर येणार आहे जे आपल्याला परत आणता येणार नाहीये कधीच, ते गेलंय आता आपल्यात. तर त्या थॉटनीच प्रत्येक गोष्ट सुरू होते, त्याचं काम होतं. आणि मग त्याला ऑब्व्हियसली ज्या कमर्शियल करणाऱ्या गोष्टी असतात की गाणी आली आहेत चांगली, चांगलं डिझाईन आलंय, चांगली सिनेमॅटोग्राफी आली, उत्तम ऍक्टर्स आलेत, मग तो त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. पण आय गेस सगळ्यात पहिला मुद्दा हा जी मी नेहमी सांगतो की कंपॅशन आणि क्युरिओसिटी, हे दोन त्याचे मेन उगम बिंदू आहेत, त्यातनंच ते फ्लो होतं. आरपार नंतर म्हणजे आरपारला जे यश मिळालं ते एक सरप्राइझिंग एक वेगळा जॉनर जो मराठी प्रेक्षकांनी अप्रिशिएट केला
आतापर्यंत तो नव्हता मराठीमध्ये त्या पद्धतीचा. तर तो सिनेमा करताना त्याचा काही विचार केला होतास का? आणि आता ज्या पद्धतीने तू आरपार आहे, उत्तर आहे, अशा वेगवेगळ्या भूमिका करतेस, तर त्याच्यामागचं तुझं हे काय? ऍक्च्युली म्हणजे मला असं वाटतं की ऍक्टर्सने हा विचार केला की ह्याचं पुढे जाऊन काय होणार आहे तर आम्ही कामच नाही करू शकतो सिरियसली. कारण ऑल्सो बिकॉज आय फील की ते आमच्या हातात नाही आहे. म्हणजे मी एक काम करते की मी शूट झाल्यावर मी डिटॅच होते, कारण नाही तर खूप त्रास होतो. कारण तुम्ही हो. खूप, कारण तुमच्या बरोबर. आम्ही ऍक्टर्स म्हणून आम्ही अत्यंत, आमची ब्रीड ही अत्यंत डिपेंडेंट आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे आम्हाला येऊन मला तेही वाटतं की एकतर म्हणजे ना तुम्हाला सगळं ताट वाढून झालेलं आहे, आम्ही शेवटचे येतो आणि आता मला छान जेवायचं आहे. मी असं ट्रीट करते कायम माझं काम. कारण तुम्ही डिपेंड, मग हे सगळं डिपेंड करतं की मग मला मेकअप दादा मला कसं दाखवेल, मला कसं शूट केलं जाईल, त्या मोमेंटला डिरेक्टरकडून मला काय इन्स्ट्रक्शन येतील आणि मी काय परफॉर्म करणार, हे फक्त माझं कधीच नसतं. म्हणजे मला असं वाटतं की ऍक्टर्सना इझी खूप क्रेडिट पण मिळतं, हो, हे खरं आहे. सगळं खूप इझिली मिळतं. कदाचित त्या मोमेंटला क्षितिज सरांनी मला ते ब्रीफ दिलं नसतं तर मी ते केलं हो, नसतं. अगदीच. मला सो आय ऑलवेज फील हे की हे माझं काम आहे. आय एम जस्ट अ मीडियम. म्हणजे मी जेन्युअनली जेव्हा मी कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट बघितला तेव्हा मला हे फिलिंग आलं की आपण गॉडसेंड आहोत. म्हणजे कलाकार हे जे नशीबवान असतात ना तेच या फील्डमध्ये काम करू शकतात. की तुम्हाला ही स्ट्रेंथ दिलेली आहे देवाने, किंवा तुम्ही हे फक्त मीडियमात आनंद द्यायला लोकांना. त्यामुळे तुम्ही फार सिरियसली घेऊ नका स्वतःला की माझी फिल्म चालेल का, मग माझ्या नाटकाचं बुकिंग. सी ॲज अ ह्युमन मला ते वाटतंच कुठेतरी की यार माझी फिल्म चालली पाहिजे, पण माझ्या हातात काहीच नाही. आणि आय थिंक दॅट्स द ब्युटी ऑफ इट. गंमत म्हणजे- मला तीच वाटते की 12 सप्टेंबरला ह्यांचा क्लॅश होता, हो दशावतार आणि आरपार, हो आणि 12 डिसेंबरला कोलॅब आहे. हो म्हणजे Exactly. म्हणजे किती, म्हणजे यू आर जस्ट ब्रश इट ऑफ अँड मूव्ह ऑन. Such is life. आय बिलीव्ह अ लॉट इन कोलॅबरेशन. त्यामुळे मला असं वाटतं, आणि इंटेंट, खरंच इंटेंट कळतो, जेन्युइनली इंटेंट कळतो. म्हणजे तुम्ही खूप, आणि लोक खूप हुशार झालेले तुम्ही ऍक्टिंगसाठी तुम्हाला पैसे मिळतात ते तुम्ही पडद्यावर करा, अदरवाईज लोकांना कळतो सगळ्या म्हणजे सोशल मीडियाचं जसं निगेटिव्ह साईड पण आहे ना, म्हणजे ते हेच आहे की खूप जास्त कळतं तुम्ही लोकांना. मायक्रोस्कोप खाली आहात. एक्झॅक्टली, कारण तुम्हीच, आणि ही काय वडीस आहे, तुम्हीच त्यांना मुभा ते त्यांना दिलेलं आहे, दिली, मुभा मुभा दिलेली आहे की बघा, म्हणजे आता म्हणजे यू कांट हॅव अ फिल्टर. तुम्ही किती खोटं बोलाल, तुम्ही किती ऍक्टिंग कराल, म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की मी ह्या पद्धतीने चूज करते कामं की मला झोप नाही लागली पाहिजे ते शूट करताना. मला कम्फर्ट जायचं, कारण घरी खूप कम्फर्ट आहे. मी 10 वर्ष टेलिव्हिजन करून काम करून खूप स्वतःसाठी कम्फर्ट केलेलं आहे. आता ते 20 दिवस तरी नको झोप लागेल. दॅट्स द ओनली, तरच माझी काहीतरी Wow. ग्रोथ होईल. Wow. म्हणजे हा थॉट माझा आहे, बाकी ते चालणार नाही चालणार. म्हणजे आता किती माझी इच्छा होती की फिल्म्स क्लॅश होऊ नये, पण ते माझ्या हातातच नाही. हो, Correct. खरं आहे. म्हणजे अनन्या आणि टाइमपास 3 हे लागोपाठ आले, दोन्ही फ्रायडेज माझे होते. पण आता मी दोन्ही फ्रायडेज माझ्याकडे माझे ह्याचा आनंद हे करू का, अरे यार माझ्या एक फिल्म माझ्या दुसऱ्या फिल्मला रिप्लेस करणार आहे. सो इट्स, आय थिंक इट्स जस्ट द पर्स्पेक्टिव्ह. इट्स बियॉन्ड यू. आणि ऍक्च्युली हे खूप क्रेडिट माझ्या नवऱ्याचं आहे, कारण त्यांनी मला एकदाच असं म्हणाल, कारण तो माझ्या आयुष्यात येण्याआधी माझं काम म्हणजे माझं आयुष्य होतं. मी कोणाला प्रूव्ह करत होते मला माहित नाही, पण म्हणजे आता बघा काय म्हणजे ना माझ्या आई वडिलांना काही फार अपेक्षा होती माझ्याकडून, ना मला की बाबा, पण मी काय माहिती मला कोणाला प्रूव्ह करायचं होतं की बघा आता बँग ऑन. हा, एक मिनिट, यू आर नॉट गोना मेक एनीबडी हॅपी. त्यांनी ते माझ्या आयुष्यात नाव, आता मला असं वाटतं की मला तो डिफरन्शिएट करता आलंय की नाव काम हे माझं, इट्स पार्ट ऑफ माय लाईफ, इट्स नॉट माय लाईफ. माझा पर्पज खूप मोठा आहे या सगळ्याचा. त्यामुळे मी असं फार काही ग्रेट विचार करत नाही. म्हणजे मी विचारी आहे, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, तर त्याचं थोडं आता कंपार्टमेंटलायझेशन आलंय माझ्याकडे. सो ते, आणि ते बेटर आहे माहिती का. नाही तर खूप वाटलं की खूप आता त्रास रिलीज होतो. कधी होणार, कसं होणार, मग मी आता तशी दिसत पण नाही. कारण हे माझ्या पहिल्या सिनेमाला मला झालं, आणि मी सतत असं वाटतं, म्हणजे आय लुक ॲट इट दिस ह्याने की ते कोविडच्या आधी शूट झालं आणि 2022 मध्ये ती फिल्म आली. एक साधारण 2.5 वर्ष. तोपर्यंत माझं आयुष्य बदललं होतं, माझं लग्न झालं होतं, लग्न झाल्या फिल्म रिलीज झाली. तर मला असं झालं की तर मी पूर्ण ना ते 2 वर्ष वगैरे मला असं सगळं ना की यार अनन्यासारखी एवढी फिल्म केली, मग मी थांबू का, मग मी एक मिनिटं, पण आयुष्य नाही थांबत. मला माझे मटेरियलिस्टिक गोल्स पण आहेत. आय एम अ ह्युमन. म्हणजे मी असं सतत माझ्या आई वडिलांना म्हणते, मला मी जशी जन्माला आले तसं मला मरायचं नाहीये. आय वॉन्ट टू गो समवेअर. माझे काही गोल्स आहेत, आणि ही जर्नी थोडी वेगळी. मी एक अशी जर्नी बघितली होती, ठीक आहे 2 वर्ष ब्रेक आला कोविडने, मी आता ती बदलली.
तर मला असं वाटतं पोस्ट कोविड ना माझ्यात खूप फरक पडलाय. नाही तर आधी म्हणजे माझे मित्रमैत्रिणी मला म्हणजे डेंजर. म्हणजे माझं डिनर 8चं 8:30 जरी झालं ना तरी माझी चिडचिड व्हायची की असं कसं, बापरे. हे कसं काय तुम्ही करू शकता माझ्या बरोबर. अरे. आमचं उलट होतं 8:30ला झाला तर चिडचिड. तर आता मी तरी आता त्यांनी हे बघितल्यावर ते म्हणतील असं काही नाहीये, तिच्या अंगात मध्येच येतं. ते थोडे ट्रेट्स आहेत माझ्यात, पण असं काहीच नाही. आता थोडं मी स्वतःला लाईटली घेते. जरा चिल. ठीक आहे, इट्स ओके, एवढं काहीच नाही. तू अशा पद्धतीने रिॲक्ट केला काय जगबुडी वेळ असं काही होणार नाही. थांब, इट्स ओके. रेणुका मॅम, मगाशी तुम्ही हम आपके हे पण काहीतरी बोलतात. तर आता तुमचं हे उत्तर हा खूप छान बोलले? म्हणजे हम आपके हे पण हा, तर तुमचे आणि माधुरी मॅमचे किस्से किंवा खूप असं सोशल मीडियावर आम्ही पाहतच असतो आणि बरेच दिवस बकेट लिस्ट नंतर आम्ही तुम्हाला दोघींना एकत्र पाहिलं नाही. तर ऑडियन्स म्हणून आमची ही इच्छा आहे. तुमच्यात काही डिस्कशन होतं का, काम करायला आवडेल का, किंवा काही सुरू आहे का, काही येणार आहे? नाही गं, आम्ही आमची कामं वगैरे नाही डिस्कस करत एकमेकींबरोबर. म्हणजे असं काही की करायचंय किंवा असं नाही. पण अर्थातच अशी काही भूमिका आली तिच्याकडे ज्याच्यात एक अशा कलाकाराची गरज असेल तर ती नक्कीच म्हणजे 100% म्हणेल की रेणुका तू कर ही. तर तसं आहे. म्हणजे तिला बकेट लिस्ट मध्ये पण तिनेच गळ घातली मला की कर 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 कर. त्यामुळे तसं आमचं नातं आहे. म्हणजे कम्फर्ट लेवल तोच आहे अजूनही. पण अशी काही आम्हाला ऑफर नाही झाली. पण मला खूप आवडेल तिच्याबरोबर काम करायला, कारण ती इतकी म्हणजे ती शी इज अ ड्रीम टू वर्क विथ. म्हणजे इतकी चांगली मुलगी आहे ती आणि इतकी ग्राउंडेड आणि इतकं तिला काम करण्याची जी म्हणजे हाऊस आहे ना, आणि बेटर करण्यासाठी स्वतःला जास्त आणि जास्त चांगलं करण्यासाठी ती अजूनही तिची जी म्हणजे मी स्ट्रगल असं म्हणणार नाही, कारण ती नैसर्गिक आहे तसं. पण तिला ती आवड आहे. म्हणजे Efforts असं नाही घेणं. की बाबा मी माधुरी दीक्षित आहे त्यामुळे मी स्टार आहे, मला आता कोणी शिकवू शकत नाही, असं नाही. त्यामुळे ते मला तिच्यातली ती गोष्ट खूप आवडते आणि ती अजूनही कायम आहे असं मला वाटतं. आता आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मिसेस देशपांडे. येस. कारण वेगळ्याच पद्धतीच्या भूमिकेत ती हो. दिसेल. खूप सिद्धार्थ पण आहे त्याच्यात. हा, सिद्धार्थ पण आहे. खूपच छान. म्हणजे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. अभिनय, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. सुबोध भावे सर असो किंवा आदिनाथ गोठारे असो, हे लोकप्रिय अभिनेता त्या टेलिव्हिजनवर आहेत. सुबोध भावे सर तर गेल्या काही वर्षांपासून आहेत. प्रिया नामची सुद्धा मालिका सुरू आहे. तर तुला टेलिव्हिजन कोणावर नाही का, किंवा टेलिव्हिजन मध्ये काम करायला लागले? माझा प्रॉब्लेम असा आहे माणूस म्हणून की मी खूप काळ एक गोष्ट करत राहिलो तर मी बोर होतो त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे माझं 100% डिलिव्हर करत नाही. आणि जिथे मी माझं 100% डिलिव्हर नाही करू शकत तिथे मी जात नाही. सो ती खूप मोठी कमिटमेंट आहे आणि मला ज्या गोष्टी अजून एक्सप्लोअर करायच्या आहेत ॲज अन ॲक्टर म्हणून, ते मी अजून त्या तेवढी कमिटमेंट मी नाही देऊ शकत अनफॉर्च्युनेटली. आणि मला सिनेमावरती आणि नाटकावरती सध्या फोकस करायचा आहे. त्यामुळे मी टेलिव्हिजन तितकं लवकर नाही केलं. बिकॉज मला आले होते खूप सारे ऑफर्स. मला इवन झी मराठीकडनं बरेच मालिकांचे ऑफर्स आले होते. बट मी त्यावेळेलाच त्यांना सांगितलं की मला आय डोंट थिंक सो, कारण मला ॲज अन ॲक्टर ग्रो व्हायची खूप गरज आहे. त्यावेळेला तर खूपच होती. सो आय डोंट थिंक की मी आत्ताच मालिका केली तर मला असं वाटेल की माझी ग्रोथ कुठेतरी स्टंटेड होऊन जाईल. बिकॉज मालिकांमधनं तुम्हाला जे यश, फेम आणि जी एक काय म्हणतो व्हिजिबिलिटी मिळते ना, ती अनपॅरलल्ड आहे 100%. बट प्रिन्सिपली ॲज अ पर्सन आय हॅव नेव्हर बिलिव्ड इन क्विक सक्सेस ऑर लाईक एकदम पटकन सक्सेस. आय हॅव ऑलवेज बिलिव्ड इन स्लो बिल्डिंग. मला हळू स्टेप बाय स्टेप जायला आवडतं गोष्टींकडे. सो मला एक लॉन्जिटिव्हिटी बिल्ड करायची आहे. मी टेलिव्हिजनला नाही म्हणत आहे, पण या 5-10 वर्षात मी स्वतःला टेलिव्हिजनवर नाही बघत. तुला एक प्रश्न. मगाशी तू प्रतीकचा उल्लेख केला. प्रतीक डिरेक्टर आहे, तुझ्या सासूबाई मुक्ता मॅम अभिनेत्री आहे. तर तुमच्यात कधी आपण एक प्रोजेक्ट एकत्र करूया किंवा फ्युचर मध्ये काही प्लॅनिंग सुरू आहे की कुठल्या प्रोजेक्टला घेऊन, किंवा चर्चा होते का की तिघांनी मिळून एका प्रोजेक्टमध्ये काम? असं खरं तर नाही होत, व्हेरी फ्रँकली. कारण मी आणि प्रतीकने तर असं अजून ठरवलं नाही की एकत्र काम करायचं. कारण मला असं वाटतं एक आमचं दोघांचं खूपच चांगलं आहे की आमचं काम आमच्यामध्ये येत नाही, कारण दोघंही याच फील्डमध्ये असल्यावर की तेच विषय होऊन म्हणजे आज माझ्या सेटवर हे झालं. बेसिक शेअरिंग डेफिनेटली आहे बिकॉज वी आर पार्टनर्स. पण हे नाहीये की म्हणजे ठरवून आत्ता एकत्र काम करत नाही होत, म्हणजे तो एकदमच गुंतागुंत होईल. मग नको बाबा, मला एवढं आय एम व्हेरी श्योर की त्याला डेफिनेटली, कारण तो मला असं म्हणतो भाई मैं तेरे को डील नहीं कर पाऊंगा, तू बहुत क्वेश्चंस पूछते, तेरे को बहुत सवाल होते लाइफ में. मी म्हणलं ठीक आहे चालेल, सो व्हेनेवर आय डोंट नो,
पण मी त्याला असं म्हणते की आता नाटकातून मी प्रोड्युसर झालेच आहे तर तुला मी करेन डिरेक्टर म्हणून ठेवेन तुला. म्हणलं, ठीक आहे, Nice. चालेल असेल. तुम्हा सर्वांशी गप्पा मारूनच खूप छान वाटलं. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली. उत्तर सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या Thank you. सगळ्या टीमकडून. थँक्यू तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू. आणि धन्यवाद. तुम्ही सुद्धा उत्तर तुमच्या आईसोबत जरा 12 बघा. डिसेंबरला नक्की बघा. तुम्हाला आणि आवडेल ना. आवडेल तुम्हाला नक्की. थँक्यू सो मच.